हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज झालेला म्हणजेच 17 डिसेंबर 2023 रोजी झालेला एमपीएससीचा कंबाईन ग्रुप सीचा जो पेपर आहे, तर या कंबाईन ग्रुप सीच्या पेपरमध्ये आपल्याला इंग्लिश या विषयामध्ये जे प्रश्न विचारले तर या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत। तर मित्रांनो, आजचा हा जो पेपर झाला तर या पेपरबद्दल जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला या पेपरमध्ये जवळजवळ 20 ते 21 प्रश्न जे आहेत तर हे प्रश्न आपल्याला ओकॅबवरती विचारलेले आहेत आणि 23 ते 24 प्रश्न जे आहेत तर आपल्याला हे काय ग्रामर कॉन्सेप्टवरती विचारलेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे कॉम्प्रिहेन्शन तर हे 5 क्वेश्चनचं आहेच। तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचं हा जो नवीन पॅटर्न आपला जो कंबाईन ग्रुप सीचा म्हणजे 50 क्वेश्चनचा जो पॅटर्न झालेला आहे तर या पॅटर्नचा विचार केला तर आपला हा पहिलाच पेपर आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही क्वेश्चन जर पाहिले म्हणजे 45 क्वेश्चन्स म्हणजे पॅसेज सोडून 45 क्वेश्चन जर पाहिले तर तुमच्या निश्चितच लक्षात येईल या ठिकाणी आपल्याला जे ग्रामरवरती जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये खूप काही प्रश्न जे आहेत तर काही प्रश्न कॉपी पेस्ट आहेत, परंतु या ठिकाणी एमपीएससीने आपल्याला कॉन्सेप्टवरती प्रश्न विचारले आहेत। पण कॉन्सेप्टवरती प्रश्न विचारत असताना आपल्याला ते प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे एकदम वेगळ्या पद्धतीने आपल्याला इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि म्हणून आपल्याला काय करायचं, जे विद्यार्थी येणाऱ्या पुढच्या परीक्षेची तयारी करत आहेत किंवा एमपीएससीची कुठलीही परीक्षा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, स्टेनोग्राफर असेल, तर त्यांनी हे आत्ताचा जो पॅटर्न आहे तर या पॅटर्नचा पण त्या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे। आता ओकॅबलरीमध्ये लक्षात घ्यायचं आहे, ओकॅबमध्ये आपल्याला फ्रेजेस आणि इडियम्सवरती प्रश्न जे आहेत ते तुम्ही जर पाहिला क्वेश्चन पेपर तर त्याच्यावरती आपल्याला जास्त प्रश्न पाहायला मिळतील। तर याच्यामध्ये मला असं वाटतं की जवळजवळ 7 ते 8 प्रश्न हे आपल्याला फ्रेजेस आणि इडियम्सवरती विचारले आहेत। त्याच्यातल्या खूप साऱ्या फ्रेजेस आणि इडियम्स ह्या कॉपी पेस्ट आहेत म्हणजेच अगोदर पण विचारलेले आहेत, परंतु मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे काही ज्या नवीन आहेत तर त्या नवीन जर आपण वाक्य जरी व्यवस्थित रीड केलं तरी देखील त्याच्यामध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय। आणि याच्यामध्ये मग ग्रामर कॉन्सेप्टवरती जे प्रश्न विचारले आहेत तर ते ग्रामरच्या संकल्पना ज्यांच्या क्लिअर आहेत त्यांनाच या ठिकाणी हा प्रश्न क्वेश्चन पेपर जो आहे तर हा क्वेश्चन पेपर व्यवस्थित सोडू शकतात। आणि विद्यार्थी बघा, सध्या विद्यार्थी काय करतात, विद्यार्थ्यांच्या डोक्यात असते मग हा टॉपिक महत्त्वाचा, तो टॉपिक महत्त्वाचा, स्पीच महत्त्वाचा आहे, क्लॉज महत्त्वाचा आहे, व्हॉइस महत्त्वाचा आहे, हे 4-2 किंवा 7-8-10 टॉपिकच काय करतात ते अभ्यासतात, परंतु ज्या बेसिक कॉन्सेप्ट असतात त्याच्यानंतर ते संकल्पना क्लिअर करत नाहीत आणि एमपीएससीला आता सध्या संकल्पना क्लिअर करणं खूप गरजेचं आहे। मग तो विषय कुठलाही असू द्या, मराठी असेल, इंग्लिश असेल किंवा कुठलाही बाकीचा पण विषय असू द्या, तर त्या ठिकाणी आपण मित्रांनो संकल्पना क्लिअर करणं गरजेचं आहे। आता सध्या काही विद्यार्थी किंवा या ठिकाणी ट्रेंड चालू झालेला आहे फक्त आणि फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून क्वेश्चन पेपर सोडवा। तर मित्रांनो, हे ट्रिक्सच्या माध्यमातून ज्यावेळेस शिकवलं जातं आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक ट्रिक घेतली जाते, त्या ट्रिकच्या आधारे जेवढे पण प्रश्न 2-4 प्रश्न जे सुटतात तेच प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला सोडून दाखवले जातात आणि आपल्याला असं वाटतं की अरे ही ट्रिक किती या ठिकाणी सोपी आहे आणि आपण कशा पद्धतीने आपण एका सेकंदामध्ये एका मिनिटामध्ये आपण खूप सारे प्रश्न सोडू शकतोय। तर मित्रांनो, सत्य आहे आपण ट्रिक्सच्या विरोधात नाही किंवा मी पण ट्रिक्सच्या विरोधात नाही, ट्रिक्स पण आपल्याला महत्त्वाच्या आहेत, परंतु आत्ताचं जर तुम्ही क्वेश्चन पेपरचा पॅटर्न जर पाहिला किंवा आत्ता झालेला बघा डिपार्टमेंटल PSI क्वेश्चन पेपर असेल याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर विचार केला तर ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही सगळा क्वेश्चन पेपर सोडू शकत नाही। ज्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना क्लिअर आहेत, ज्या विद्यार्थ्यांना हे कॉन्सेप्ट जे आहे ते कॉन्सेप्ट ह्या सगळ्यात समजलेले आहेत, तेच विद्यार्थी अशा प्रकारचे पेपर आहेत तर हे पेपर चांगल्या प्रकारे सोडू शकतात आणि त्यांनाच चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळू शकतात। तर मी पुन्हा एकदा सांगेल सर्वांना, तर मित्रांनो कॉन्सेप्ट्स क्लिअर करा, कॉन्सेप्ट्स क्लिअर केल्याच्यानंतर तुम्हाला ट्रिक्स तुम्ही स्वतः पण काढू शकताय आणि ज्या ट्रिक्स तुम्हाला शिकवल्या जातात किंवा तुम्हाला ज्या ट्रिक्स तुम्ही काढलेल्या असतात तर त्या ट्रिक्स तुम्हाला लक्षातही राहतात आणि पेपरमध्ये त्या ट्रिक्स तुम्हाला आठवतातही आणि तो प्रश्न समजतोही। तर यासाठी मला सांगायचं आहे, आता सध्याचा जर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न जर विचार केला तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल आता सध्याच्या क्वेश्चन पेपरच्या पॅटर्ननुसार सक्सेसचा जो मंत्र आहे तर सक्सेसचा मंत्र काय आहे, कॉन्सेप्ट्स प्लस म्हणजे संकल्पना प्लस ट्रिक्स इज इक्वल टू सक्सेस। फक्त आणि फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही सगळा क्वेश्चन पेपर या ठिकाणी सोडू शकत नाहीत। क्लिअर आहे सगळ्यांचं? तर या आपल्याला याच पेपरमध्ये प्रोनाउन जे आहेत प्रोनाउनवरती या ठिकाणी जे आहेत 2 प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे तसं पाहता तसे तर आपण विचार जर केला तर 3 प्रश्न हे आपल्याला प्रोनाउनवरती आहेत। ठीक आहे, मग आपण ते सगळे बाकीचे प्रश्न तर पाहणारच आहोत, सगळेच प्रश्न आपण घेणार आहोत, परंतु प्रोनाउन जे आहेत प्रोनाउनवरती प्रश्न विचारत आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारत असताना प्रोनाउनचे टाईप दिलेले आहेत, त्याचे एक्झाम्पल जे आहेत त्यांच्या जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि मग आपल्याला फक्त आणि फक्त आपण या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला ती संकल्पनाच माहीत नसेल, आपण फक्त हे
काय करतोय, असं जर वाक्य आलं तर त्याचं उत्तर तसं असू शकतंय. ह्या असत्या ट्रिक्सच्या माध्यमातून काय करायचं मित्रांनो, सगळा 100% पेपर आपण सोडू शकत नाहीत. येस, आपल्या संकल्पना क्लिअर असतील, येस आपण क्वेश्चन पेपर आपण 100% सोडू शकतो. क्लिअर आहे. तर मग आपल्याला काय करायचं, आता आपण पाहू की हा क्वेश्चन पेपर जो आहे तर या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारले तर ते आपण या ठिकाणी बघू. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, आपला हा आजचा पेपर आहे 17 डिसेंबर 2023चा. हा क्वेश्चन पेपर जो आहे तर मी तुम्हाला सांगितलं आता नवीन पॅटर्ननुसार आहे, मराठी व इंग्रजी. आणि याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे आपल्याला 100 क्वेश्चन्स आहेत आणि 200 गुण आहेत. 100 क्वेश्चन्स 200 गुण, 50 मराठी 50 इंग्लिश. मित्रांनो पहिला जो प्रश्न आहे तर बघा या ठिकाणी काय आहे, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ॲडवाइस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारे स्पॉट द एरर, म्हणजे आपल्याला हा प्रश्न एररचा आहे. या दिलेल्या वाक्यामध्ये नेमका एरर कुठं आहे तर तो प्रश्न विचारला आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ॲडवाइस हू हॅव, या ठिकाणी लक्षात घ्या हू वापरलेला आहे. मग आपल्याला समजलं पाहिजे या ठिकाणी, मग संकल्पना म्हणून मी म्हटलं तुम्हाला ही संकल्पना तुमची क्लिअर असायला पाहिजे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं हू हा जो शब्द आहे तर हू हा शब्द आपण कोणाला वापरतोय, पर्सनसाठी वापरतोय. कोणासाठी वापरतोय, पर्सन. या ठिकाणी पर्सनसाठी आपण वापरतोय. याच्या अगोदरचा जो शब्द आहे नाऊन आहे, ॲडवाइस, हे काय आहे या ठिकाणी व्यक्ती आहे का, नाही. मग व्यक्ती जर नसेल तर आपण हू वापरू शकत नाही, हू वापरू शकत नाही तिथं. तर या ठिकाणी ॲडवाइस या नाऊनचा जर विचार केला तर इथं काय पाहिजे होतं, विच पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट विच हॅव पण नाही, तर इथं विच हॅज पाहिजे, कारण ॲडवाइस हा शब्द काय आहे, सिंग्युलर आहे. मग लक्षात घ्यायचं मित्रांनो, पहिल्या वाक्यामध्ये एरर जो आहे तर एरर हा कशामध्ये आहे, ए मध्ये आहे का नाही, बी मध्ये आहे का नाही, सी मध्ये आहे. आणि मग उत्तराचा आपला ऑप्शन या ठिकाणी असणार आहे 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर. क्लिअर आहे सगळ्यांचं. नेक्स्ट लक्षात घ्या, मग आपल्याला हे समजलं पाहिजे मित्रांनो, विच हा जो शब्द आहे तर विच हा आपण वस्तूसाठी पण वापरतोय आणि विच हे आपण काय करतोय, ॲनिमल असेल त्यासाठी पण आपण वापरतोय. पण हू हा जो शब्द आहे म्हणजे हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत. हू असेल, हुम असेल, हुज असेल, हे तीनही रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत तर ते आपण व्यक्तीसाठी वापरतोय. आणि विच हे प्रोनाउन जे आहे तर हे आपण वस्तूसाठी वापरतोय किंवा प्राण्यांसाठी वापरतोय. तर हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी हू चुकीचा आहे. चलो नेक्स्ट बघा आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रश्न 52. आता अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला एमपीएससीने याच्या अगोदर एकदा विचारलेला आहे. याच प्रकारचा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारला आहे. मग लक्षात घ्या नायदर, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे नायदर. मग इथं आपल्याला सिंपल काय करायचं आहे, नायदर दिलेला आहे आणि यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. मग ही जी वाक्यरचना असते तर ह्या वाक्यरचना ग्रामरमध्ये आपण काय म्हणतोय, इन्व्हर्जन म्हणतोय. काय म्हणतो आपण, इन्व्हर्जन. तर याच्यामध्ये काय असतं, इन्व्हर्जन म्हणजेच काय असतं, उलटक्रम. काय असतं, उलटक्रम. मग याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, आणि आपल्याला आणखी गोष्ट महत्त्वाची, मग जर आपले हे निगेटिव्ह शब्द जे आहेत तर वाक्याच्या सुरुवातीला वापरले असतील तर आपण त्याच्यानंतर काय करतो, हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. मग या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब वापरलेला आहे, डीड आहे. आणि त्याच्यानंतर बघा हे नायदर डीड मेन, त्याच्यानंतर नॉर वुमेन. आपला आणखी एक सिंपल नियम लक्षात घ्यायचा आहे, जेव्हा हे नायदर नॉर असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, म्हणजे हे नायदर नॉरचा जो शब्द आहे मग आपण काय करतो, हा कोणासाठी वापरायचा आहे, मेनसाठी किंवा वुमेनसाठी. मग नायदरच्या नंतर या ठिकाणी मेन आहे, नॉरच्या नंतर वुमेन आहे आणि डीड आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप पण आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, नायदर डीड मेन नॉर वुमेन गो आउट ॲट नाईट. या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का, येस हे वाक्य बरोबर आहे. दुसरं लक्षात घ्या, नॉट ओनली द किटन, नॉट ओनली द किटन वॉज वेट बट कोल्ड ऑल्सो. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, तर इथं आपल्याला काय केलं, नॉट ओनली वापरलं आहे. मग मी आत्ताच तुम्हाला सांगितलं हे आयदर ऑर असेल, नायदर नॉर असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल किंवा बोथ अँड असेल. यांचा एक सिंपल नियम लक्षात घ्यायचा आहे, जर पहिल्या पार्टसोबत नाऊन वापरलं असेल तर दुसऱ्या पार्टसोबत पण नाऊन असते. पहिल्या पार्टसोबत जर ॲडजेक्टिव्ह असेल तर दुसऱ्या पार्टसोबत पण ॲडजेक्टिव्ह असते. मग आपण या ठिकाणी बघा, जर विचार जर तुम्ही हे वाक्य पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कशाबद्दल बोललेलं आहे, वेटबद्दल आणि कोल्डबद्दल बोललेलं आहे. मग हे वाक्य कसं असायला हवं होतं, द किटन वॉज नॉट ओनली वेट बट ऑल्सो कोल्ड. मग या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का, तर नाही. मग बी हे वाक्य चुकीचं आहे. मग ज्या ऑप्शनमध्ये बी आलं त्याला कट करून टाका, ठीक आहे. आणि आपल्याला समजलं ए तर वाक्य बरोबर आहे, ए वाक्य तर काय आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सी वाक्य न पाहताही आपण काय करू शकतोय, सांगू शकतोय की या ठिकाणी उत्तर कोणतं आहे, ए बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, नो सुनर काय आहे, नो सुनर. बघा एवढा सिंपल प्रश्न आहे, नो सुनर जे आहे तर नो सुनरची जोडी कोणासोबत असते, नो सुनरसोबत आपण दॅन वापरतोय, वेन वापरतोय का नाही वापरत. मग इथं काय केलं, वेन वापरलेलं आहे, जे की चुकीचं आहे. मग या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. मग आपल्याला लक्षात काय घ्यायचं डिअर फ्रेंड्स, आपल्याला ज्या
को रिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणतो आपण त्यांना. काय म्हणतोय? को रिलेटिव्ह कंजंक्शन्स. म्हणजे कुठल्या शब्दासोबत, कुठल्या कंजंक्शनसोबत, कुठल्या त्याच्यासोबत आपण पुढचा पार्ट वापरतो हे माहीत असणं गरजेचं आहे. जसं की नॉट ओनली सोबत बट ऑल्सो असतंय, बोथ सोबत अँड वापरतोय, त्याच्यानंतर नायदर सोबत नॉर, आयदर सोबत ऑर, त्याच्यानंतर दो आणि अल्दो सोबत आपण काय करतो? एट वापरतोय, YET एट. नो सुनर सोबत आपण दॅन वापरतोय, हार्डली सोबत व्हेन असतंय, स्केअर्सली सोबत व्हेन असतंय, बेअरली सोबत व्हेन असतंय. मग या ठिकाणी सहज आपल्याला समजलं याचं उत्तर काय आहे? 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आता लक्षात घ्या, प्रश्न असा बघा, हा प्रश्न कसा विचारला आहे आपल्याला? हा प्रश्न संकल्पनावरती विचारलेला आहे. काय विचारला आहे? डॅश डॅश प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. मग या ठिकाणी लक्षात घ्या, रेसिप्रोकल प्रोनाउन हे जे आहेत तर रेसिप्रोकल प्रोनाउन सिंग्युलर असतात का? कारण रेसिप्रोकल प्रोनाउन कोणते आहेत? तर रेसिप्रोकल प्रोनाउन हे आहेत इच अदर आणि वन अनादर. हे जे आहे तर यांना आपण म्हणतोय रेसिप्रोकल प्रोनाउन. ठिकाणी मी लिहितो हे व्यवस्थित बघा. इथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, रेसिप्रोकल प्रोनाउन जे असतात तर हे रेसिप्रोकल प्रोनाउन परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला. यामध्ये लक्षात घ्यायचं रेसिप्रोकल प्रोनाउन्स कोणते असतात तर 2 आहेत. एक असे इच अदर आणि दुसरं असे वन अनादर. इच अदर आणि वन अनादर यामध्ये सुद्धा आपल्याला पेअर खूप महत्त्वाचे आहेत. हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. इच सोबत काय असते लक्षात घ्या, इच सोबत हे अदर असते आणि वन सोबत अनादर असते. मग हे इच अदर जे आहे तर इच अदर हे कोणासाठी वापरलं जाते? 2 साठी. वन अनादर जे असते तर हे कोणासाठी वापरलं जाते? 3 किंवा 3 पेक्षा अधिक व्यक्तींचा जर उल्लेख केला असेल तर. म्हणजे काय? राम आणि श्याम हेल्प इच अदर, राम श्याम अँड अजय हेल्प वन अनादर. मग आपण अशा पद्धतीने हे वन अनादर आणि इच अदर वापरतोय. तर हे लक्षात घ्यायचं आहे, हे शब्द मग सिंग्युलर आहेत का? नाही, तर हे प्लुरल आपण यूज करतोय. क्लिअर आहे? इथं लक्षात घ्यायचं, मला हे सांगायचं होतं, MPSC काय करते आपल्याला इच अनादर आणि वन अदर असं वापरून देते. लक्षात घ्यायचं इच अनादर आणि वन अदर हे जे आहे तर हे चुकीचं आहे. या ठिकाणी हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? मग रेसिप्रोकल प्रोनाउन आपण त्याला म्हणते परस्पर संबंधदर्शक. यांचा अर्थ मराठीमध्ये होतो दोन्हीचा पण एकमेकांसोबत. मग या ठिकाणी हे रेसिप्रोकल प्रोनाउन झाले. दुसरा ऑप्शन आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. मग रिलेटिव्ह प्रोनाउन काय? हु असेल, हुम असेल, हुज असेल, विच असेल, दॅट असेल आणि वॉट असेल. हे 5 जे आहेत तर हे काय आहेत? रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, हे रिलेटिव्ह प्रोनाउन जे असतात तर हे नेहमीच सिंग्युलर वापरले जातात का? तर नाही. याच्या अगोदर जे नाउन असतंय त्याच्यानुसार आपण त्यांना वापरतोय. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. बघा कुठले शब्द आहेत मग? वॉट असेल, हु असेल, हुम असेल, हुज, त्याच्यानंतर विच आणि नेक्स्ट आहे दॅट. यांना आपण काय म्हणतोय? रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणतोय. मग हे शब्द आपण नेहमी सिंग्युलर वापरतोय का? नाही. तर या शब्दांच्या अगोदर जो शब्द असेल त्याच्यानुसार आपण वापरतोय. म्हणजे ते सिंग्युलर पण वापरतोय, प्लुरल पण वापरतोय. पुढचं आहे पर्सनल प्रोनाउन. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला पर्सनल प्रोनाउन. आता पर्सनल प्रोनाउन आपल्या सर्वांना माहीत आहेत. मग पर्सनल प्रोनाउनमध्ये सुद्धा आपले 2 प्रकार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये असं आहे ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन आणि सब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन. म्हणजे जे कर्ता म्हणून वापरले जातात ते. आपल्याला 2019 जो कंबाईन ग्रुप सीचा पेपर झाला या पेपरमध्ये आपल्याला MPSCने पर्सनल प्रोनाउन विचारलेत, परंतु फिरून विचारलाय प्रश्न. तिथे विचारलाय ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन. मग लक्षात घ्यायचं आपल्याला हे नॉमिनेटिव्ह म्हणा किंवा सब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन काय असतात तर लक्षात घ्यायचं हे आय असेल, वी असेल, यू असेल, त्याच्यानंतर यू असेल, ही आहे श्री, इट आणि दे. यांना आपण मग पर्सनल प्रोनाउन म्हणतोय आणि हे सब्जेक्टचं काम करतात म्हणून ह्याला आपण नॉमिनेटिव्ह म्हणा किंवा सब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन म्हणतोय. आणि यांचंच काय असते? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हे असते मी अस, त्याच्यानंतर यू असेल, यू असेल, हिम आहे, हर आहे, इट आहे आणि देम आहे. यांना आपण म्हणतोय ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन. मग केसचा विचार केला तर प्रथमा आणि द्वितीया म्हणतोय. तर हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. मग हे जे प्रोनाउन आहेत तर हे प्रोनाउन नेहमी आपण सिंग्युलर वापरतोय का सगळे पर्सनल प्रोनाउन? नाही. तर याच्यामध्ये हे यू जे आहे तर यू हे प्लुरल असते, दे प्लुरल आहे, वी प्लुरल आहे आणि हे आय सिंग्युलर आहे. ठीक आहे, हे यू सिंग्युलर आहे, हे तिन्ही पण सिंग्युलर आहे. पण सगळेच पर्सनल प्रोनाउन नेहमीच सिंग्युलर वापरले जातात का? तर नाही वापरले जात. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये सिंग्युलर रिलेटिव्ह प्रोनाउन पण वापरले जात नाहीत नेहमीच, पर्सनल प्रोनाउन पण वापरले जात नाहीत. मग याच्यामध्ये उत्तर काय आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. ठीक आहे, तर याचं उत्तर काय होणार आहे? मग 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. आपल्याला प्रश्न विचाराय टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. तर लक्षात घ्यायचं मित्रांनो, आता ही जी आहे तर ही या ठिकाणी इडियम आपल्याला खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे.
तर त्याला आपण काय म्हणतोय, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. याला काय म्हणतो आपण, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. बघा यामध्ये आता मी जे फ्रेजेस आणि इडियम्सचे व्हिडिओ केलेले आहे तर त्याच्यामध्ये खूप सारे हे सगळेच फ्रेजेस आणि इडियम्स घेतलेले आहेत आणि त्या पण पिक्चराइज घेतलेल्या आहेत. मग लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजेच काय, या ठिकाणी सिंपल लक्षात घ्यायचं आहे किंवा आपल्या सर्वांना माहीत आहे. आता जे मांजर असते तर मांजरीला मांजर जे असते तर मांजर आपल्याला काय करायचं, समजा एखाद्या व्यक्तीला जे आहे तर मांजर त्याच्या घरी घेऊन जायचं आहे किंवा मांजर आपल्याला सोडून द्यायचं आहे. काय करायचं, आपल्या घरामध्ये मांजर खूप त्रास देत आहे आणि ते मांजर आपल्याला सोडून द्यायचं असते. मग मांजर सोडून द्यायचं जर असेल तर आपल्याला माहीत आहे सर्वांना ती प्रोसेस काय, तर आपण काय करतो, पिशवीमध्ये मांजर बांधतो आणि त्या मांजरीला काय करू देत नाही, आपण तो रस्ता पाहू देत नाही आणि आपण काय करतो, पिशवीमध्ये टाकून मांजर घेऊन जातो आहे आणि त्याच्यानंतर मांजर आपण दूर घेऊन जाऊन काय करतो, सोडून देतो तिकडं. परंतु जर त्या मांजरीने जर रस्ता पाहिला असेल तर ते मांजर बऱ्याच वेळेस असं होतं, आपण घरी यायच्या अगोदर मांजर आपल्या अगोदर घरी असतंय. या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल हे नेमकं काय सांगताय, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजेच काय, जर मांजरीला त्या बॅगच्या बाहेर येऊ दिलं तर निश्चितच काय होतं, तिला ते सगळं म्हणजे रस्ता जो आहे तर तो रस्ता माहीत होतोय, कोणत्या रस्त्याने आपल्याला घेऊन चाललेला आहे ते माहीत होतंय, म्हणजेच काय, तिला सिक्रेट माहीत होतंय. याचा अर्थ असा होतोय मित्रांनो, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजेच काय, या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्यायचंय, न कळत म्हणजेच काय करत, बोलताना सहज काय करणं, जे आहे ते सिक्रेट सांगणं, याला आपण म्हणतोय लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग याच्यामध्ये आपण बघा या ठिकाणी जे आहे तर तो धमाल एक चित्रपट आहे, धमाल, त्याच्यामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये मानव नावाचं कॅरेक्टर असतंय. तर ते काय करतंय, त्यांना सांगितलेलं असतंय आपल्याला काय करायचं, सिक्रेट ठेवायचं आहे, पण ते बोलत काय करून टाकतोय, त्या ठिकाणी जे आहे तर सिक्रेट सांगून टाकतोय, त्याला म्हणायचं असते लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. तर आता बघा या ठिकाणी आपल्याला हे ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजेच काय असते लक्षात घ्यायचं आहे, टू से समथिंग और टू डू समथिंग टू मेक अदर पीपल रिलॅक्स. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, शक्यतो आपण या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्या मीटिंगच्या ठिकाणी जातोय तर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला एकदम कम्फर्टेबल वाटावं किंवा रिलॅक्स वाटावं यासाठी जे बोललं जातं त्याला म्हणतात ब्रेक द आईस. काय म्हणतो आपण, ब्रेक द आईस. मग आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, माय फ्रेंड केम दिअर अँड ही ब्रोक द आईस बाय टेलिंग अ जोक. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, तर माझा मित्र तिथं आला आणि त्यांनी काय केलं, एक जोक सांगून त्या ठिकाणी जे वातावरण रिलॅक्स केलं, याला आपण म्हणतोय ब्रेक द आईस. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, बाईट द बुलेट. आता आपण हे समजून घेतलं, बाईट द बुलेट सुद्धा आपल्याला MPSCने याच्या अगोदर विचारलेलं आहे. बाईट द बुलेट म्हणजेच या ठिकाणी काय, आता बाईट म्हणजे चावणे, बुलेट म्हणजेच या ठिकाणी गोळी. आता बुलेट म्हणजेच गोळी चावायची का, याचा अर्थ असा होतोय, गोळी चावायची वेळ आली म्हणजेच काय, गोळी चावण्याची वेळ आली म्हणजेच काय, या ठिकाणी टू ॲक्सेप्ट अनप्लीझंट आणि डिफिकल्ट सिच्युएशन, याला आपण काय म्हणतोय, ॲक्सेप्ट अनप्लीझंट अँड डिफिकल्ट सिच्युएशन म्हणतो आपण. काय म्हणतो आपण याला, ॲक्सेप्ट अनप्लीझंट ऑर डिफिकल्ट सिच्युएशन, त्याला आपण म्हणतोय बाईट द बुलेट. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे नेमकं लक्षात घ्या, आता हिट द नेल ऑन द हेड याचा अर्थ असा होतोय, जे एक्झॅक्टली आपल्याला बोलायचं आहे, जे एक्झॅक्टली बोलायचं किंवा जे एक्झॅक्टली करायचं आहे तर तीच गोष्ट करणं किंवा बोलणं, त्याला आपण म्हणतोय हिट द नेल ऑन द हेड. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने आपण म्हणतोय. याचं उत्तर काय आहे, 2 नंबरचा ऑप्शन. रिव्हील या शब्दाचा अर्थ होतो प्रकट करणे किंवा त्या ठिकाणी जे आहे तर प्रकट करणे किंवा आपण त्या ठिकाणी रिव्हील करणे म्हणतो आपण. तर यामध्ये लक्षात घ्यायचं, रिव्हील अ सिक्रेट म्हणजेच काय, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आहे 55 नंबरचा. यामध्ये आपल्याला विचारलेला प्रश्न काय, करेक्ट सेंटेन्स कोणता आहे, ट्राय अँड कम टुमॉरो. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ट्राय अँड कम टुमॉरो या ठिकाणी बरोबर आहे का, नाही. तर हे वाक्य मिनिंगफुल होत नाही. मग इथं काय पाहिजे होतं, ट्राय टू कम टुमॉरो. तर या ठिकाणी काय पाहिजे होतं, ट्राय टू कम टुमॉरो पाहिजे होतं, ट्राय टू कम टुमॉरो अशा पद्धतीने पाहिजे होतं. म्हणजे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. दुसरं वाक्य बघा, आय फेल शुअर ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. तर या ठिकाणी काय असणार लक्षात घ्यायचं, हे वाक्य बरोबर आहे का, येस या ठिकाणी वाक्य बरोबर. इथं पण पास्ट टेन्स आहे, इथं पण पास्ट टेन्स आहे, इथं पण पास्ट आहे. मग या ठिकाणी वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द पंडित रेड द फर्स्ट मंत्रा अँड द ब्राईडग्रूम. ब्राईडग्रूम म्हणजेच काय असते, नवरदेव. ब्राईडग्रूम म्हणजेच काय, नवरदेव. ब्राईडग्रूम रेड द सेकंड म्हणजे पंडितने पहिला मंत्र म्हणला
त्याच्यात म्हणजे पहिला मंत्र जो आहे तो वाचला आणि तोच मंत्र नंतर दुसरा मंत्र काय केला, नवरदेवने वाचला. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, हा रीड हा जो शब्द आहे तर हा आपण सेकंड फॉर्ममध्ये पण यूज करतोय, सेकंड फॉर्ममध्ये पण यूज करतोय. कारण रीडचं सेकंड फॉर्म काय असतंय, रीडचं सेकंड फॉर्म हे तेच असतंय, स्पेलिंग तेच आहे त्याचं. रीड त्याचं स्पेलिंग तिन्हीचंही सेम आहे. V1 V2 V3 तीनही फॉर्म सेम आहेत, फक्त आपण उच्चार काय करतोय, सेकंड फॉर्ममध्ये रेड करतोय. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, हे वाक्य बरोबर आहे का, येस या ठिकाणी बरोबर आहे. मग या ठिकाणी याचे उत्तर कोणतं झालं, बी आणि सी या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. पहिलं वाक्य काय पाहिजे होतं, टू कम पाहिजे होतं. नेक्स्ट बघा पुढं, इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायचं आहे. वाक्य सोपं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना सिंपल गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो. आपण सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे, रिपोर्टिंग वर्ब बघायचं. आपण अगोदर काय करायचं आहे, रिपोर्टिंग वर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे ते चेक करायचं आहे. कारण आपला नियम सिंपल सांगतो, रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर पुढच्या वाक्याच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. आणि रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर पुढच्या वाक्याच्या टेन्समध्ये आपण बदल करतोय. म्हणजे ॲमिजारचा बदल वॉज वेअर, शालचा बदल शुड किंवा वुड, आपण ते बदल करतोय. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, दिलेल्या वाक्यामध्ये जर रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल, म्हणजेच दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्नाचं जे वाक्य आहे त्या प्रश्नाच्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब ज्या टेन्समध्ये दिलंय त्याच टेन्समध्ये उत्तराच्या ऑप्शनमध्ये सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे इथं सेड आहे तर इथं सेज आहे, हे उत्तर येणार नाही. या ठिकाणी इथं पण सेज आहे, उत्तर येणार नाही. हे आपल्याला सिंपल काय करायचं, लक्षात घ्यायचं आहे. मग रिपोर्टिंग वर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. आणि रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर पुढच्या वाक्याच्या टेन्समध्ये आपण बदल करतोय. म्हणजे शालचा बदल शुड किंवा वुड करतोय, कॅनचा बदल आपण कुड करतोय, ॲमिजारचा बदल वॉजवेअर करतोय, हॅवचा बदल आपण हॅड करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट असेल वॉजवेअरचा बदल आपण हॅडबीन करतोय. तर हे लक्षात घ्यायचं आहे. इथं काय केलं जसं आहे तसंच ठेवलेलं आहे आणि इथं सिंपल फ्युचरच ठेवलं आहे. तर या ठिकाणी उत्तर काय असेल, मग 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा, हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाईम द पुअर फार्मर. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, इफचं वाक्य मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं आहे मित्रांनो. इफचं वाक्य जे तर इफचं वाक्य हे 3 प्रकारे लिहिलं जातं. इफचं वाक्य 3 प्रकारे लिहिलं जातं, हे माहीत असावं लागतं आपल्याला. या ठिकाणी बघा, इफचं वाक्य अशाही पद्धतीने लिहितोय, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला इफ घेऊन, त्याच्यानंतर इफ वाक्याच्या मध्ये म्हणजेच इफचा क्लॉज वाक्याच्या सुरुवातीला, इफचा क्लॉज नंतर पण म्हणजे मेन क्लॉजच्या नंतर पण आपण इफचा क्लॉज लिहू शकतोय. आणि त्याच्या तिसरा प्रकार जो आहे तर तिसरा प्रकार म्हणजेच काय आहे, इफ शिवाय. लक्षात घ्यायचं आहे, इफ शिवाय ते वाक्य लिहिलं जातं. इफ शिवाय वाक्य लिहिलं जातं. पण इफ शिवाय वाक्य लिहित असताना तुम्हाला लक्षात घ्यायचे, त्याची सुरुवात मात्र कशाने केली जाते, हेल्पिंग व्हर्बने केली जाते. हे लक्षात ठेवायचं आहे. ही जी वाक्यरचना आहे तर ही वाक्यरचना तुम्हाला महत्त्वाची आहे, कारण याच्यावरती MPSC काय करत आहे आता लक्षात घ्यायचं आहे. वाक्य बरोबर आहे का चूक आहे असाही प्रश्न विचारला जातोय. त्याच्यानंतर त्या वाक्याचा क्लॉज कोणता आहे असा प्रश्न विचारला जातोय आणि टेन्स ॲग्रीमेंटसाठी पण विचारला जातोय. म्हणजेच इथं जर आपल्याला काय केलं जातं, वाक्य दिलं जातंय आणि पुढं आपल्याला फिल इन द ब्लँक असते. मग ते वाक्य आपल्याला फिल इन द ब्लँक आपल्याला भरायचे असते, किंवा मग ते वाक्य राईट म्हणजे दोन्ही पण वाक्य दिलेले असतात, पण ते वाक्य बरोबर आहे का चूक आहे हे पण आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. तर यासाठी आपल्याला अगोदर इफचं वाक्य हे अशा 3 प्रकारे लिहिलं जातं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या हे. मग मी पुढचं वाक्य लिहित नाही. समजा मी असं लिहितो, इफ आय वेअर, दॅट इज इफ आय वर अ बर्ड. दुसरं काय असणार आहे, आपण असंच लिहितो हेच वाक्य, इफ आय वर अ बर्ड. ज्यावेळेस आपल्याला काल्पनिक बोलायचं असते त्यावेळेस आपण काय करतोय, आयच्या नंतर आपण वेअर वापरतोय, वॉज वापरत नाहीत. आणि मला हे वाक्य इफचं वाक्य लिहायचं तिसऱ्या पद्धतीने. तर मी हे वाक्य कसं लिहितोय बघा, इफ वापरत नाही, सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब घेतोय आणि त्याच्यानंतर मग सब्जेक्ट घेतोय. बाकी सगळं वाक्य जसं आहे तसंच. आणि पुढचं वाक्य तर मेन क्लॉजचं वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे. अशा 3 पद्धतीने आपण वाक्य लिहित असतोय. क्लिअर आहे. मग हे का तुम्हाला सांगितलं, कारण MPSC सध्या काय करत आहे, तिसऱ्या प्रकारे आपल्याला इफचं वाक्य देते आणि प्रश्न असा विचारते की त्या वाक्याचा क्लॉज कोणता आहे. कारण इफचं वाक्य हे कंडिशनल क्लॉजचं असतंय, म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचं असतंय. आणि मग आपल्याला MPSC काय करते, इफ देतच नाही. मग इफ जरी नाही दिलं तरी पण ते सुद्धा वाक्य कोणत्या क्लॉजचं असतंय, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचं असतंय. मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगायला या ठिकाणी. मग आता इथं लक्षात घ्या, हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाईम. या ठिकाणी लक्षात घ्यायचं इफचं वाक्य आहे. इफचं आपल्याला वाक्यरचना काय सांगते, तर लक्षात घ्यायचं इफचं वाक्य असं आहे. इफ सोबत आता मी सगळं सांगत बसत नाही याच्यामध्ये. इफ सोबत जर हॅड प्लस V3 असेल तर पुढं काय असते मित्रांनो,
वुड हॅव प्लस V3 असते. काय असतं इथं? वुड हॅव प्लस V3 असते. इफ सोबत जर हॅड प्लस V3 म्हणजे इफचं जे वाक्य असते तर इफ सोबत जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर पुढे आपण वुड हॅव प्लस V3 वापरतोय. इफचे 4 स्टेटमेंट असतात. टाईप 0, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. हे आपल्याला टाईप माहीत असणं गरजेचं आहे. मग यामध्ये लक्षात घ्या, हा एक झाला प्रकार. इथं आहे V2 असते आणि पुढं काय करतो आपण? फक्त वुड प्लस V1 वापरतोय. मग याच्यामध्ये वुडच्या ऐवजी कुड पण वापरलं जातं आहे, माईट पण वापरलं जातं आहे. त्याच्यानंतर पुढं आहे इफ सोबत सिम्पल प्रेझेंट टेन्स V1 आणि पुढं पण काय केलं जातं आहे? V1च वापरलं जातं आहे. हे कधी वापरलं जातं आहे? जेव्हा त्याच्यामधून काय केलं जातं आहे? जनरल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ सांगितलं जातं आहे तेव्हा. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं असते इफ प्लस V1 आणि इथं काय असते लक्षात घ्यायचं आहे? शल विल प्लस V1. काय असते? शल विल प्लस V1 हे लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्याला हे टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 अशा प्रकारचे हे इफचे 4 टाईप आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर हे कधी वापरले जातात? तर याच्यामधून आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो की याच्यामधून कशा प्रकारची कंडिशन किंवा अर्थ व्यक्त केला जातो आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, इफ सोबत जर हॅड प्लस V3 असेल तर त्याच्यामधून इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त केली जाते. इफ सोबत जर V2 असेल आणि पुढे वुड प्लस V1 असेल तर त्याच्यामध्ये लक्षात कधी ठेवायचं आहे? इम्प्रोबॅबल. काय लक्षात घ्यायचं आहे? इम्प्रोबॅबल कंडिशन, अनरियल कंडिशन, त्याच्यानंतर हायपोथेटिकल कंडिशन किंवा इमॅजिनरी कंडिशन या ठिकाणी व्यक्त केली जाते. कुठली? काल्पनिक, इमॅजिनरी. हे लक्षात घ्यायचं आहे. कारण आता MPSC काय करते? आपल्याला हे वाक्य देते आणि याच्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय असाही प्रश्न विचारते. जेव्हा हे इफ प्लस V1 असते तर इथं लक्षात घ्यायचं आहे, याच्यामध्ये असते रिअल कंडिशन किंवा प्रोबॅबल कंडिशन. रिअल किंवा प्रोबॅबल कंडिशन हे लक्षात ठेवायचं आहे. आणि वरचं जे टाईप 0 आहे इफ प्लस V1 आणि पुढं पण V1, ती कधी वाक्यरचना आपण वापरतोय? जेव्हा त्याच्यामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ असते, सायंटिफिक ट्रूथ असते किंवा जनरल ट्रूथ असते इफच्या वाक्यामध्ये, तेव्हा आपण दोन्हीकडे पण काय करतोय? V1च वापरतोय. चला आता आपण या ठिकाणी बघू. मग हे अशा प्रकारचं जर वाक्य असेल, इफ सोबत जर हॅड प्लस V3 असेल तर पुढं काय असायला पाहिजे? वुड हॅव प्लस V3 असायला पाहिजे. आणि या ठिकाणी मग बघा, इथं आपल्या लक्षात घ्यायचं आहे, इथं हॅड प्लस V3 आहे. मग पुढं पण काय पाहिजे? या ठिकाणी वुड हॅव प्लस V3 पाहिजे. आणि मग वुड हॅव प्लस V3 आहे या ठिकाणी. वुड हॅव प्लस V3, वुड हॅव लॉस्ट हिज सन या ठिकाणी बरोबर आहे. कारण लूज याचं जे असतं तर याचं सेकंड फॉर्म लॉस्ट असते आणि थर्ड फॉर्म पण लॉस्टच असते. वुड लॉस्ट या ठिकाणी होत नाही, कारण वुडच्या नंतर आपण V1 वापरत असतो, त्यामुळे हे बरोबर नाही. वुड हॅव बीन लॉस्ट या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स आहे, मात्र हे वाक्य पॅसिव्ह व्हायचं होतं आणि हे वाक्यरचना बरोबर होत नाही. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट बघा. मेनी पीपल आर पेंटिंग. आता मित्रांनो लक्षात घ्या, हेच वाक्य मला वाटतं 2017च्या MPSC जे क्लर्कचा पेपर होता का त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंटचा पेपर होता, त्याच पेपरमध्ये आपल्याला हे वाक्य विचारलं होतं. तिथं वाक्य काय केलं होतं? आपल्याला एक वाक्य म्हणजे ते वाक्य दिलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता, त्या वाक्यामध्ये नेमका एरर कुठं आहे आणि त्यामध्ये एरर दिला नव्हता, तर नो एररचं वाक्य होतं. आत्ताच्या मला वाटतं 2022च्या पण पेपरमध्ये हेच वाक्य दिलेलं आहे, पण त्यांनी तिथं काय केलं? त्या ठिकाणी हे जे वाक्य आहे तर हे वाक्य काय करायला सांगितलं आपल्याला? जे आहे तर त्याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ द सेंटेन्स म्हणजे ऑर्डर जे आहे तर ऑर्डर आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले होते. म्हणजे हे शब्द जे आहेत तर हे शब्द असे कुठं पण दिले होते आणि त्यांची राईट ऑर्डर आपल्याला करून काय करायचं होतं? मिनिंगफुल वाक्य बनवायचं होतं. आता तेच वाक्य अजून डबल इथे विचारलंय. तर लक्षात घ्या, मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस. मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस व्हाईट. कसे? व्हाईट. आणि दीज डेज म्हणजे सध्या. तर या ठिकाणी उत्तर कोणतं असेल? देअर हाऊसेस व्हाईट दीज डेज या पद्धतीने आहे. ठीक आहे. मेनी पीपल आर पेंटिंग व्हाईट. व्हाईट काय? घराबद्दल बोललं, त्याच्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. हे दीज डेज कधी लक्षात ठेवायचं आहे? जे ॲडव्हर्ब ऑफ टाईम असतात तर ते आपण काय करतो? वाक्याच्या शेवटी वापरतो किंवा वाक्याच्या सुरुवातीला वापरतोय, त्याच्यामुळे या ठिकाणी हे असं होणार नाही. देअर हाऊसेस दीज डेज व्हाईट हे पण नाही. आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट शी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट. आता इथं प्रश्न विचारला, मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ याचा अर्थ या ठिकाणी काय होतोय? तर लक्षात ठेवायचं आहे, तर मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफचा अर्थ होतो टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग. म्हणजे एखादी गोष्ट काय करणे? जाहीर करणे किंवा एखादी गोष्टीचं काय करणे? कबुली करणे. त्याला आपण म्हणतोय मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ. हे आपल्याला सिंपल लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 60 नंबरचा प्रश्न विचारला आहे आपल्याला.
ॲडव्हर्बियल क्लॉज विचारला आहे. याच्यामध्ये जे आहे तर हे 4 वाक्य दिलेत आणि या 4 वाक्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉजचं वाक्य कोणतं आहे? द डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट वेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे. आपल्याला वाटतं व्हेअर आलं की अरे यार हां ॲडव्हर्ब क्लॉज वाटायला नाही. मग सिंपल लक्षात घ्या, इथं आपल्याला काय केलं या ठिकाणी प्लेसबद्दल सांगितलं नाही. प्लेसबद्दल या ठिकाणी सांगितलं नाही म्हणजे कसं असं आहे, द डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट. आपण प्रश्न विचारला नाऊन क्लॉजचं मी तुम्हाला सिंपल सांगितलं होतं. जर आपण मेन क्लॉज जो आहे तर या मेन क्लॉजला जर व्हॉटने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर जर क्लॉज असेल तर त्याला नाऊन क्लॉज म्हणतात. जसं की व्हॉट द डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट. डॉक्टरने त्याच्या पेशंटला काय ॲडवाइज केलं, त्याचं उत्तर येतं आहे वेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे. या ठिकाणी काय सांगायचं लक्षात घ्यायचं आहे. मग या ठिकाणी हा नाऊन क्लॉज होत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या, द जज वंडर्ड हू हॅड कमिटेड द क्राईम. आता आपल्या लक्षात घ्या या ठिकाणी लक्षात घ्यायचं हू नाही, डब्ल्यूएच शब्द जे आहेत तर या डब्ल्यूएच शब्दापैकी कधीही लक्षात ठेवायचं आहे फक्त आणि फक्त व्हेन आणि व्हेअर हे दोनच डब्ल्यूएच शब्द असतात ज्याने ॲडव्हर्ब क्लॉज सुरू होतो. पण व्हेन आणि व्हेअर हे डब्ल्यूएच शब्द सोडून इतर डब्ल्यूएच शब्द जर आले असतील तर लक्षात ठेवायचे तो क्लॉज कधीच ॲडव्हर्ब क्लॉज होत नाही. म्हणजे व्हेन व्हेअर हे मुख्य शब्द त्याचे काय झाल्यानंतर कंपाऊंड शब्द कोणते व्हेनेवर आणि व्हेरेवर हे शब्द सोडून इतर डब्ल्यूएच शब्द जे आहेत त्यांनी जर क्लॉजची सुरुवात झाली असेल तर तो क्लॉज कधीच ॲडव्हर्ब क्लॉज होत नाही. मग या ठिकाणी लक्षात घ्या हूने सुरुवात झाली म्हणजे हा क्लॉज काय होणार नाही, ॲडव्हर्ब क्लॉज होणार नाही. म्हणजे या ठिकाणी हे पण नाही, बी पण नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इट इज अ पिटी दॅट. या ठिकाणी दॅट यू कुडंट. मग आपण प्रश्न व्हॉट इज पिटी तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे पण होणार नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, दॅटने सुरू होणारा क्लॉज जर दॅटने सुरू होणारा क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉज होतो पण कधी दॅटने सुरू होणाऱ्या क्लॉजमध्ये जर मे असेल किंवा माईट असेल तर तो क्लॉज काय असतो ॲडव्हर्ब क्लॉज होतो आणि तो पण कोणता होतो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अल्दो दो आणि अल्दोने जे सुरू होणारे वाक्य असतात तर ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टचे असतात आणि मग याच्यामध्ये डी जे वाक्य आहे ते डी हे वाक्य काय ॲडव्हर्ब क्लॉजचं आहे. मग बघा डी ऑप्शन कुठं आहे, इथं आहे. आणि होणे सुरू होणारं जे वाक्य आहे तर होणे सुरू होणारं वाक्य या ठिकाणी ॲडव्हर्ब क्लॉजचं असते का नाही. म्हणजे या ठिकाणी बघा 4 ऑप्शनमध्ये फक्त एकाच या ठिकाणी डी आहे, इथे एक डी आहे. पण हे बीचं वाक्य जे आहे तर बीचं वाक्य हे ॲडव्हर्ब क्लॉजचं नाही. म्हणून या ठिकाणी काय झालं उत्तराचं ऑप्शन आपलं आलं 4 नंबर. याला म्हणायचं आहे आपण एलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून पण आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा, मनीषा विल. आपल्याला प्रश्न विचारला आहे यामध्ये शब्द कोणता बरोबर येईल. ठीक आहे, एक्सेप्ट येईल का, ॲक्सेप्ट येईल का, असेप्ट येईल का. तर या ठिकाणी लक्षात घ्या एक्सेप्ट म्हणजे शिवाय असतंय. शिवाय म्हणजेच काय, एव्हरीवन वॉज प्रेझेंट एक्सेप्ट राम. म्हणजे प्रत्येकजण उपस्थित होतं राम शिवाय. मग या ठिकाणी हे येईल का, नाही येणार. मग ॲक्सेप्ट म्हणायचं आहे मनीषा विल ॲक्सेप्ट द प्राइज विच इज डिक्लेअर्ड येस्टरडे. तिला जे काल डिक्लेअर केलेलं आहे तर ते प्राइज स्वीकारेल. मग ॲक्सेप्ट म्हणजेच काय स्वीकारणे. म्हणून या ठिकाणी उत्तर 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा, फाइंड द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन टॅगचा आपल्याला प्रश्न विचारला आहे दे विल फेल. आपला सिंपल नियम काय सांगतोय लक्षात घ्यायचं आहे, जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब विल असेल आणि त्या वाक्याचं क्वेश्चन टॅग करायचं असेल तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे विल प्लस नॉट इज इक्वल टू काय असते ओंट असते. काय असते ओंट, हे लक्षात घ्यायचं आहे. मग दे विल फेल हे जे वाक्य आहे तर या वाक्याचं क्वेश्चन टॅग हा असा होणार आहे ओंट दे. आणि आपला बेसिक नियम काय सांगतोय, जर वाक्य दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होतोय, वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होतोय. आणि नकारार्थी करत असताना आपण काय करतोय शॉर्ट फॉर्म वापरतोय, संक्षिप्त रूप वापरतोय. हेल्पिंग व्हर्ब प्लस नॉटचं आपण संक्षिप्त रूप वापरतोय. आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे काय उत्तर आपलं असं यायला पाहिजे. मग असं उत्तर कुठं आहे बघा, दे विल फेल. या ठिकाणी तर हा होकारार्थीच केलं आहे म्हणजे या ठिकाणी हे उत्तर नाही, इथे ओढ केलं आहे, हे उत्तर चुकीचं आहे. दे विल फॉल दे विल फेल ओंट दे या ठिकाणी बरोबर आहे. दे विल फेल विल नॉट दे. खरं पाहता हे अशा पद्धतीने उत्तर दिलं जात नाही. मग या ठिकाणी सी हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे आणि याचं उत्तर आहे या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन बरोबर. चला नेक्स्ट बघू. आय न्यू दॅट ही वॉज इल बट आय डिड नॉट नो दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. आपल्याला प्रश्न विचारायचं एक्झाम्पल जे आहे ते हे जे वाक्य आहे तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. मग सिंपल सेंटेन्स आहे का,
कंपाऊंड आहे का कॉम्प्लेक्स आहे का. मग मित्रांनो जर तुम्ही आता हे 2022 मध्ये झालेले क्वेश्चन पेपर पाहिले असतील तर त्याच्यामध्ये मग स्टेनोग्राफरचा पेपर असेल किंवा डिपार्टमेंटल एसओचा पेपर जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अशाच पद्धतीने आता MPSC प्रश्न विचारत आहे. मग प्रश्न विचारत असताना आपण काय करतो, बट हा जो शब्द आहे तर हा शब्द काय कंजंक्शन आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. काय आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये पण काय ॲडव्हर्सेटिव्ह आहे. मग लक्षात घ्यायचं आहे आपल्याला मित्रांनो, हे आलं की आपण काय म्हणतोय कंपाऊंड सेंटेन्स. बरोबर आहे, हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे. पण याच्यामध्ये काय केलं बघा, दॅट पण आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला एक सिंपल सांगितलं होतं बघा, क्लॉज आहे ना, क्लॉजचं वाक्य जर आलं की त्या वाक्याला डायरेक्ट काय म्हणायचं, बिंदास कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. क्लॉजचं वाक्य आलं की त्याला काय म्हणतो आपण, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतोय. म्हणजे जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असतात त्याने जर जोडलेलं वाक्य जर दिलं असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. मग या ठिकाणी बघा दॅटने जोडलेलं वाक्य आहे म्हणजे हा एक क्लॉज आहे, हे क्लॉजचं वाक्य आलेलं आहे. क्लॉजचं वाक्य आलं की त्याला आपण म्हणतोय कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे इथं कंपाऊंड बी आहे, कॉम्प्लेक्स पण आहे. याचा अर्थ असा होतोय या ठिकाणी हे बरोबर आहे. आणि मग बी हे ऑप्शन कुठं आहे, या ठिकाणी 2 नंबरला. हे वाक्य काय झालं, कंपाऊंड कॉम्प्लेक्स झालं. नेक्स्ट प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न आहे करेक्ट सेंटेन्स. म्हणजे आपल्याला हे 3 वाक्य दिले आहेत आणि विचारलाय प्रश्न करेक्ट सेंटेन्स. आता मित्रांनो जर तुम्ही पाठीमागचे क्वेश्चन जर PYQs पाहिले तर आपल्याला हाच सेम प्रश्न आपल्याला आयोगाने याच्या अगोदरच्या पेपरमध्ये विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, इथं प्रश्न दिलेला आहे आपल्याला, तर तो म्हणजेच काय करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. तर आता लक्षात घ्यायचं, कधीही जेव्हा पण आपल्याला इथे एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, WH वर्ड जे असतात तर WH वर्ड्स जेव्हा वाक्यामध्ये, WH शब्द जे असतात तर WH शब्द जेव्हा वाक्यामध्ये वापरलेले असतात किंवा वाक्यामध्ये दिले जातात तेव्हा खूप महत्त्वाचा नियम आहे, WH शब्द जर वाक्याच्या मध्ये दिले असतील, वाक्यामध्ये WH वर्ड असेल, WH वर्ड मध्ये जर असेल वाक्यामध्ये, तर लक्षात घ्यायचं WH शब्दाच्या नंतर अगोदर सब्जेक्ट असतो आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब असतं. हे लक्षात घ्यायचं, अगोदर सब्जेक्ट नंतर हेल्पिंग व्हर्ब. आणि जर WH वर्डचा प्रश्न असेल, WH टाईप क्वेश्चन असेल तर लक्षात काय घ्यायचं, WH वर्ड अगोदर येणार आणि त्याच्यानंतर काय येणार, हेल्पिंग व्हर्ब येणार आणि नंतर सब्जेक्ट येणार. कधी, हे बाकीचं सगळं जसं आहे तसं. ठीक आहे, लक्षात घ्यायचं काय, WH शब्द जर वाक्याच्या मध्ये वापरला असेल तर अगोदर WH शब्दाच्या नंतर सब्जेक्ट असायला पाहिजे, नंतर हेल्पिंग व्हर्ब. अगोदर हेल्पिंग व्हर्ब घेतलं तर ते चुकीचं वाक्य होत आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि WH टाईप प्रश्न आपल्याला विचारायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य जर बनवायचं असेल तर WH शब्द जर प्रश्नाच्या सुरुवातीला असेल तर WH शब्दाच्या नंतर आपण अगोदर हेल्पिंग व्हर्ब घेतोय आणि नंतर सब्जेक्ट घेतोय प्रश्नामध्ये, लक्षात घ्या. मग मित्रांनो इथं लक्षात घ्या. आणि आणखी गोष्ट महत्त्वाची, जेव्हा प्रश्न जे आहे तर लक्षात घ्यायचं, येस नो टाईप क्वेश्चन असेल म्हणजे प्रश्नार्थक वाक्य जर पहिलं पण वाक्य जे आहे तर याच्यामध्ये बघा 2 वाक्य आहेत. हे एक वाक्य आहे, या ठिकाणी काय, हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे. लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा एक प्रश्नार्थक वाक्य दिलं जाते आणि एक विधानार्थी वाक्य दिलं जात आहे तर याच्यामध्ये आपल्याला सिंपल काय करायचं, पहिलं जर प्रश्नार्थक वाक्य दिलं असेल पहिलं तर या ठिकाणी काय करायचं, सिंपल लक्षात घ्यायचं आहे. दुसऱ्या वाक्य जे आहे तर याच्यामध्ये WH शब्द लक्षात घ्या वाक्याच्या मध्ये वापरला आहे. मग WH शब्द जर वाक्याच्या मध्ये वापरला असेल तर आपण अगोदर काय करतोय, सब्जेक्ट घेतोय आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब घेतोय. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग या ठिकाणी बघा कॅन यू टेल, मग हे येस नो टाईप क्वेश्चन आहे म्हणजे पहिलं वाक्य हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि लक्षात घ्यायचं, जेव्हा हे असं आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलं जातं किंवा हे असं वाक्य दिलं जातं तेव्हा एक लक्षात घ्यायचं आहे, पहिल्या वाक्य जे आहे तर पहिल्या वाक्याचा जो प्रकार आहे त्या वाक्याच्या प्रकारानुसार वाक्याच्या शेवटी काय करायचं, आपल्याला पंक्च्युएशन मार्क द्यायचं आहे. म्हणजे पहिलं वाक्य हे प्रश्नार्थक आहे म्हणून याच्या शेवटी आपल्याला काय करायचं, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. आता जरी आपल्याला फक्त असा सरळ प्रश्न विचारला असेल तर MPSC काय करते, नंतर पंक्च्युएशन मार्कचा सुद्धा प्रश्न विचारते, त्यासाठी माहीत असायला पाहिजे. येस, मग WH शब्द इथं वाक्याच्या मध्ये आहे, मग याच्यानंतर सब्जेक्ट आहे का, येस आहे, नंतर हेल्पिंग व्हर्ब दिलंय म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे पहिलं वाक्य बरोबर आहे, मग याच्यामध्ये आहे का नाही, हे 2 ऑप्शन तर कटले. आता आपले इथं येणार उत्तर. चला नेक्स्ट बघा, कॅन यू टेल मी वाय यू आर लेट. इथं पण काय केलं, वाय वापरलंय, नंतर सब्जेक्ट दिलाय, नंतर हेल्पिंग व्हर्ब दिलंय म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. मग A-B वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. लक्षात घ्या, डू यू थिंक हे पण येस नो टाईप क्वेश्चनचं वाक्य आहे आणि इथं पण काय केलं, डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी, हा पण एक प्रश्न आहे.
मग जेव्हा असे वाक्य दिले जातात तेव्हा काय करायचं, पहिलं वाक्य प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर दुसरं वाक्य काय असते, विधानार्थी वाक्य असते. दोन्हीही प्रश्न वाक्यामध्ये नसतात. हे पण प्रश्नार्थक आणि हे पण प्रश्नार्थक असे वाक्य रचना असते. पहिलं वाक्य जर प्रश्नार्थक वाक्य असेल तर दुसरं वाक्याची रचना जी असते तर ती विधानार्थी वाक्य असते. मग लक्षात घ्यायचं या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का नाही, हे वाक्य बरोबर आहे का नाही. मग हे वाक्य कसं पाहिजे होतं, डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी असं वाक्य पाहिजे होतं. इथं डचची आवश्यकता नव्हती. मग या ठिकाणी उत्तर कोणतं येणार आहे, ए आणि बी या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. डॅश डॅश डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बीइंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल इन UK. आता लक्षात घ्यायचं आहे UK म्हणल्याच्यानंतर आपण ज्या देशाच्या नावामध्ये युनायटेड रिपब्लिक स्टेट्स आणि त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्यायचं म्हणजे युनायटेड असेल, रिपब्लिक असेल, स्टेट्स असेल किंवा किंगडम असे शब्द येतात तर त्या देशाच्या नावापूर्वी आपण द आर्टिकल वापरतोय. मग द USA, द UK म्हणतोय. मग आपल्या लक्षात घ्यायचं दुसऱ्या ह्याच्यामध्ये तर द येत आहे म्हणजे या ठिकाणी हे ऑप्शन येणार नाही, हे ऑप्शन येणार नाही. ठीक आहे, मग आपलं राहिलं ऑप्शन हे आणि ते. आता डेथला आपण एक मृत्यू म्हणतोय का, तर नाही. मग आपण काय म्हणणार, द डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर. या ठिकाणी उत्तर 2 नंबरचं ऑप्शन बरोबर येईल. मग चला नेक्स्ट प्रश्न बघा. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे करेक्ट इडियम कोणती येते याच्यामध्ये. द प्रेसिडेंट वॉज डॅश डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. तर टेन्युअर म्हणजेच आपण म्हणतोय कारकीर्द. तर लक्षात घ्यायचं याचं उत्तर काय आहे, मग पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे, हेल अँड हार्टी. हेल अँड हार्टीचा अर्थ होतो हेल्दी आणि स्ट्रॉंग. मग आपण काय करतोय, हेल्दी आणि स्ट्रॉंग या अर्थाने वापरतोय म्हणून याचं उत्तर 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट बघा पुढं आहे कॉन्व्हर्संट. द स्टाफ मेंबर्स आर कॉन्व्हर्संट विथ द इश्यूज. तर या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हर्संट याचा आपल्याला विचारलेला आहे करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. मग कॉन्व्हर्संट म्हणजेच काय, या ठिकाणी परिचयाचा म्हणतो आपण. काय, द स्टाफ मेंबर्स आर कॉन्व्हर्संट विथ द इश्यूज. जे इश्यूज आहेत तर याच्याबद्दल ते काय परिचयीच आहेत म्हणजे परिचित आहेत. तर या अर्थाने कॉन्व्हर्संट वापरलेलं आहे म्हणून त्याचं उत्तर काय होईल, फॅमिलियर. माय फादर बर्न्ड हिज फिंगर्स. आता बघा, बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अफेअर. जे शेजारी जे आहेत तर माझ्या वडिलांचे बोटं त्या ठिकाणी जे आहे तर जळले. मग याचा अर्थ काय होते, लोकांचं म्हणजे शेजाऱ्यांचं जे भांडण होतं तर त्याच्यामध्ये जे आहे ते त्यांचे माझ्या वडिलांचे बोटं जळले. म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी जे आहे तर काय होतं, आपण म्हणतो ना अरे त्यांच्या भांडणामध्येच जे आहे तर आपला लॉस होणं, त्यांच्या भांडणामध्ये आपल्याला काहीतरी ट्रबल निर्माण होणं, याला आपण म्हणतोय गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल. मग प्रश्न विचारले बर्न्ड हिज फिंगरचा अर्थ काय होतोय, गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल. चलो नेक्स्ट बघा. द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम. आपल्याला प्रश्न विचारलाय क्लोजेस्ट अपोजिट मिनिंग. मग अपोजिट मिनिंग या ठिकाणी प्रॅग्मॅटिक तर याचं काय असतं, आयडियलिस्टिक या ठिकाणी आहे. अशा प्रकारचा शब्द आपल्याला MPSCने याच्या अगोदर पण विचारलेला आहे. नेक्स्ट बघा, आय मेट रेनू आफ्टर आय हॅड. आता जर तुम्ही पाहिलं तर हे टेन्स ॲग्रीमेंटचा प्रश्न आहे, टेन्स ॲग्रीमेंट. आणि याच्यामध्ये मग हे जे शब्द आहेत व्हेन असेल, व्हाईल असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, या शब्दांसोबत आपण कोणता टेन्स वापरतोय तो नियम आपल्याला त्या ठिकाणी माहीत असायला पाहिजे. इथं पास्ट टेन्स आहे. मग आफ्टरसोबत आपण काय करतो, हॅड प्लस V3 वापरतोय. या ठिकाणी बरोबर आहे. आफ्टरची वाक्यरचना काय असते लक्षात घ्यायचं आहे. आफ्टरसोबत पास्ट परफेक्ट असतो आणि पुढं काय असतोय, सिंपल पुढं असतो या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स म्हणजे V2 असतो. पुढं असतो सिंपल पास्ट टेन्स म्हणजे V2 असतं. ठीक आहे. मग या ठिकाणी आफ्टरसोबत हॅड प्लस V3 आहे, बरोबर आहे वाक्य. इथं V2 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर वेन आय फर्स्ट सीइंग, हे असं फर्स्ट सीइंग असणार आहे का नाही. वेन सोबत आपण काय करतोय, V2 वापरतोय. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे होतं, सॉ पाहिजे होतं. वेन आय सॉ हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. आय थॉट या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. आणि हे थिंक जे आहे त्या थिंक संदर्भात आणखी एक तुम्हाला नियम सांगून टाकतो. इथंच असा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारला आहे. आय थिंक आणि काय करतात, आय थिंक दॅट ही इज अ लॉयर असं देतात. तर कधीही लक्षात ठेवायचं आहे थिंक वापर असेल अशा पद्धतीने मला वाटतंय असं जर वापर असेल तर दॅट वापरायचं नाही. मग हे वाक्य बरोबर कसं होतं आहे, आय थिंक ही इज अ लॉयर अशा पद्धतीने बरोबर होतं. हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बी तर चुकीचं आहे. नंतर ही जॉईन आफ्टर हॅड,
हिज डिनर, तर हे असं कसं होणार, आफ्टर हॅड होणार आहे का नाही, ही जॉईन आफ्टर हॅड होईल का नाही, मग या ठिकाणी काय पाहिजे होतं, आफ्टर हिज डिनर, आपण या ठिकाणी म्हणतोय आफ्टर हिज डिनर, अशा पद्धतीने पाहिजे होतं. या ठिकाणी हे चुकीचं वाक्य आहे. मग याच्यातलं बरोबर फक्त एकच वाक्य आहे आणि ते म्हणजेच 1 नंबरचं वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढं. शी इज अ फॉर एव्हर इंटरप्टिंग द कॉन्व्हर्सेशन अँड शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर. फॉर एव्हर म्हणजेच काय, कायमचंच, तिने त्याला कायमचंच सोडून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय पहिलं, शी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग. इंटरप्ट म्हणजेच काय, त्या ठिकाणी जे आहे तर व्यत्यय आणणे, डिस्टर्ब करणे. मग त्यांचे कॉन्व्हर्सेशन जे आहे तर या कॉन्व्हर्सेशनमध्ये काय करत आहे, व्यत्यय आणत आहे. कसं, फॉर एव्हर म्हणजेच या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे. मग फॉर एव्हर या शब्दाचा अर्थ इथं काय होतं आहे, शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर, तिने त्याला कायमचं सोडून दिलेलं आहे, परमनंटली सोडून दिलं आहे. मग दुसऱ्याचा अर्थ काय होणार, परमनंटली. मग या ठिकाणी करंटली आहे का, नाही. मग उत्तर आपल्याला सहज समजते, एका शब्दावर पण उत्तर आलं आपलं. 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर. चलो नेक्स्ट बघा. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात घ्या, स्विमिंग जे आहे तर ह्याला काय म्हणतो आपण, जिरण म्हणतोय. आणि जिरण जे आहे तर जिरणचं काम काय असते लक्षात घ्यायचं. जिरण म्हणजे पण व्हिआयएनजीच असतंय आणि प्रेझेंट पार्टिसिपल सुद्धा काय असते, व्हिआयएनजीच असतंय. पण जिरणमध्ये आणि प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये काय फरक असतोय तर लक्षात घ्या. जिरण एमपीएससीने आपल्याला असे खूप सारे प्रश्न विचारलेत. लक्षात घ्यायचं, जिरण असेल आणि प्रेझेंट पार्टिसिपल असेल, प्रेझेंट पार्टिसिपल, ओके, हे पण व्हिआयएनजी असतंय आणि जिरणसुद्धा काय असते, व्हिआयएनजी असतंय. दोन्ही पण व्हिआयएनजीच आहेत. पण जिरणमध्ये आणि पार्टिसिपलमध्ये फरक काय आहे तर सिंपल सांगतो, लक्षात घ्या. जिरण जे आहे तर जिरण हे काय केलं जातं, सब्जेक्ट म्हणून वापरलं जातं. सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. त्याच्यात जिरण हे जे आहे तर काय केलं जातं, आफ्टर अ प्रिपोजिशन, म्हणजे प्रिपोजिशनच्या नंतर सुद्धा वापरलं जातं. आणि जिरण जे आहे तर हे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणून पण वापरलं जातं आहे जिरण. परंतु पार्टिसिपल जे असतं तर पार्टिसिपल याच्यामध्ये पार्टिसिपलचे 3 प्रकार पडतात. पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, पार्टिसिपल हे काय केलं जातं आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं जातं आहे. काय केलं जातं आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं जात आहे. ॲडजेक्टिव्ह, पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं जात आहे. हे सिंपल लक्षात ठेवायचं आहे. मग जिरण हे नाऊन असतंय. जिरण हे काय केलं जातं आहे, जिरण जे आहे तर जिरण हे नाऊन म्हणून वापरलं जातं आणि पार्टिसिपल जे आहे तर पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं जातं आहे. क्लिअर लक्षात ठेवायचं आहे. मग या वाक्यामध्ये लक्षात घ्या, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. या वाक्यामध्ये स्विमिंग हा जो शब्द आहे तर हा शब्द कशाचं कार्य करतोय, या वाक्यामध्ये स्विमिंग हा शब्द कर्त्याचं काम करत आहे, सब्जेक्टचं काम करत आहे आणि म्हणून हा काय आहे, जिरण आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. आणि सोपं आहे हे. इन्फिनिटिव्ह तर आपल्याला सर्व माहिती आहे, 2+V1 असते. फ्रेज तर नाहीच. क्लॉज जे आहे त्या क्लॉजमध्ये त्याला सब्जेक्ट असतो, व्हर्ब असते. तर या ठिकाणी हे तर नाहीच. नेक्स्ट बघा. द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. कट डाऊन म्हणजेच काय असणार, रिड्यूस करणे, कमी करणे. तर या ठिकाणी काय होईल, रिड्यूस, कट डाऊन. ही सेड आय डू नॉट विश टू सी एनी ऑफ यू गो अवे. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सेड हे रिपोर्टिंगवर पास्ट टेन्समध्ये आहे आणि त्याच्यानंतर हे असं जर असेल तर या ठिकाणी आपण काय करतोय, लक्षात घ्यायचं आपल्याला. इथं गो अवे, इथं लक्षात घ्या. इथं सगळ्यात पहिलं बेसिक लक्षात घ्यायचं आहे, टू जे असतंय ना, या टूच्या नंतर नेहमी आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. टूच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप, एवढं बेसिक लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं 2 नंबरचं ऑप्शन उत्तर येणार नाही. इथं एक्सक्लेमचा विषय काही येत नाही. ही एक्सक्लेम देम हे असला काही विषय येत नाही. त्याच्यानंतर आपण लक्षात घ्यायचं आहे, हे सेड टू देम असं म्हणायची या ठिकाणी अजिबात आवश्यकता नाही आणि त्यामुळं काय करायचं आहे, इथं हे होणार नाही. तर उत्तराचं आपलं ऑप्शन सरळ येतं आहे. ही सेड दॅट, वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं. त्याच्यानंतर आय जे आहे तर आय या कर्त्याचा बदल काय, आयचा बदल काय होईल, स्पीकरनुसार होतो. मग ही घेतलं. जर डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये डूडच असेल तर आपण त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय करतो लक्षात घ्यायचं मित्रांनो. तर ते प्रश्नार्थक वाक्य ना, इथं काय करायचं आपण V2 वापरतोय. मग डूडचं काय होतं, आपण V2 हे डीड होत आहे. मग ही डिड नॉट विश टू सी एनी ऑफ देम अँड ऑर्डर देम टू गो अवे. तर या ठिकाणी उत्तराचा आपला ऑप्शन येईल, 1 नंबरचा ऑप्शन बरोबर. नेक्स्ट बघा. द स्टुडंट्स आर, आपल्याला इथं काय केलं, सिक्वेन्स विचारलेला आहे. मग स्टुडंट्स आर हे हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब असल्याच्यानंतर हेल्पिंग वर्बच्या नंतर काय करतो आपण, वर्ब वापरतोय. मग याच्यामध्ये विथ वर्ब आहे का नाही, ऑफ वर्ब आहे का नाही, फॉर वर्ब आहे का नाही. मग वर्ब कोणतं आहे, सॉल्विंग. आणि ॲमिजाच्या नंतर व्हीआयएनजी येत आहे. म्हणजे आपलं पहिलं काय येणार आहे, नंतर डी येणार आहे. काय येणार आहे, डी.
त्याच्यानंतर बघा द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन्स, सॉल्विंग द क्वेश्चन्स. मग त्याच्यानंतर काय विथ द हेल्प ऑफ द टीचर, काय म्हणतो आपण विथ द हेल्प ऑफ द टीचर म्हणजेच काय डी ए नंतर सी आणि लास्टला बी, DACB. मग DACB कुठं आहे 2 नंबरला आहे, या ठिकाणी उत्तर बरोबर DACB. सिंपल लक्षात घ्या वाक्यरचना आहे करता, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्बच्या आपण वर्ब वापरतोय आणि तुम्हाला एक सिंपल समजेल आपण विथ द हेल्प ऑफ म्हणतो ना, विथ द हेल्प ऑफ टीचर. मग या ठिकाणी हे विथ द हेल्प ऑफ द टीचर म्हणून या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. क्लिअर. चलो नेक्स्ट बघा प्रश्न विचारा चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर पीपल लिव्हिंग इन द सेम एज. पीपल लिव्हिंग इन द सेम एजला आपण काय म्हणतोय कॉन्टेम्पररीज. तर कॉन्टेम्पररीज सेम एज सेम टाईम याला आपण म्हणतोय कॉन्टेम्पररीज आपण या ठिकाणी म्हणतोय. ठीक आहे. कॉस्मोपॉलिटन जो असतो तर कॉस्मोपॉलिटन हा व्यक्ती काय असतोय म्हणजे या ठिकाणी सगळे विश्व हेच काय आहे आपलं या ठिकाणी म्हणजे विश्व बंधुत्वाची भावना ठेवणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण म्हणतोय कॉस्मोपॉलिटन म्हणतो आपण. ठीक आहे. चलो क्युरेटर हा शब्द पण विचारला, डेलिगेट पण विचारलेला शब्द आहे MPSCने. पुढं प्रश्न विचार आपल्याला EP बघा याच्यामध्ये आपल्याला इपिफॅनी, तर या शब्दाचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स शी हॅड अन इपिफॅनी अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. आणि मग काय म्हणतो आपण लक्षात घ्या तर इपिफॅनी जे आहे तर याचा अर्थ होतो सडन रिअलायझेशन, म्हणजे अचानकपणे काय झालं तिला स्वतःला रिअलायझेशन झालं, जाणीव झाली, याला आपण म्हणतोय इपिफॅनी. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ही मस्ट बी अस्लीप फॉर देअर इज नो लाईट इन हिज रूम. आपल्याला विचारलंय फॉर हा शब्द या ठिकाणी कशाचं काम करतोय तर लक्षात घ्या आणि कंजंक्शनचा प्रकार विचारला आहे. बघा कंजंक्शनचा प्रकार विचारला मग फॉर हे काय आहे लक्षात घ्यायचं आहे. फॉर हे कंजंक्शन आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये नंतर त्याचे टाईप्स पडतात. मग कोपिलेटिव्ह कंजंक्शन त्यालाच आपण क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन पण म्हणतोय. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह कंजंक्शन जे असतात तर अल्टरनेटिव्ह म्हणजेच काय असते विकल्प ऑप्शन, जसं की ऑर नॉर, आयदर ऑर, नायदर नॉर यांना आपण म्हणतोय अल्टरनेटिव्ह कंजंक्शन. किंवा या ठिकाणी लक्षात घ्यायचं हा ॲडव्हर्सेटिव्ह म्हणजेच काय त्या ठिकाणी विरोधाभास दर्शवणारे. ॲडव्हर्सेटिव्ह म्हणजे प्रतिकूल परिस्थिती दर्शवणारे जे असतात त्याला आपण म्हणतोय ॲडव्हर्सेटिव्ह. म्हणजे जर बट असेल तर याला आपण ॲडव्हर्सेटिव्ह म्हणतोय. मग फॉर जे आहे तर फॉर हे काय करते निष्कर्ष दर्शवतंय, कारण दर्शवतंय याच्यामध्ये आणि म्हणून याला काय करायचं आहे इलेटिव्ह कंजंक्शन आपण या ठिकाणी म्हणतोय. ही मस्ट बी अस्लीप तो झोपलेला असायला पाहिजे कारण देअर इज नो लाईट इन हिज रूम. त्याच्या लाईटमध्ये त्याच्या रूममध्ये लाईट नाही म्हणून. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं याला आपण म्हणतोय इलेटिव्ह निष्कर्ष दर्शवणारे जे कंजंक्शन असतात त्याला आपण म्हणतोय इलेटिव्ह कंजंक्शन्स. मग आपल्या लक्षात आलं असेल आपल्याला आता बघा कंजंक्शनच्या टाईपवरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कंजंक्शनचे टाईप माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी त्यांचा यूज कशासाठी केला जातोय हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी बघा याचं उत्तर कोणतं येणार आहे मग ए कुठं आहे या ठिकाणी 2 नंबरला. चलो नेक्स्ट बघा एव्हरीबडी डॅश डॅश स्पीक द ट्रूथ. एव्हरीबडी प्रत्येकाने काय केलं पाहिजे सत्य खरं बोललं पाहिजे. मग खरं बोललं पाहिजे ज्यावेळेस आपल्याला ॲडवाईस करायचं असते, सजेशन करायचं असते त्यावेळेस आपण शुड वापरतोय. आणि जर वुड वापरलं तर हे वाक्य बरोबर होणार नाही. विल म्हणजेच काय एव्हरीबडी विल स्पीक द ट्रूथ नाही. तर या ठिकाणी काय असणार आहे एव्हरीबडी शुड स्पीक द ट्रूथ म्हणजे प्रत्येकाने खरं बोललं पाहिजे यासाठी आपण शुड वापरतोय. चलो नेक्स्ट बघा प्रश्न विचार आपल्याला करेक्ट मिनिंगचा. मग इग्नोरंट आहे, इमिनंट आहे. आता इमिनंट म्हणजेच काय असेल लक्षात घ्यायचं एखादी गोष्ट जी गोष्ट काय होणार आहे लगेच घडणार आहे त्याला आपण म्हणतो इमिनंट. आणि एमिनंट ई वाला जो शब्द आहे ना एमिनंट EMI इमिनंट लीडर त्याला आपण म्हणतोय ख्यातनाम किंवा प्रसिद्ध फेमस याला म्हणतोय आपण. ठीक आहे हे लक्षात घ्यायचे शब्द. मग याच्यामध्ये काय करायचं अप्रोचिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं ऑब्स्टिनेट म्हणजेच काय असते स्टबन जिद्दी. मग इथं लक्षात घ्यायचं याला पहिलं याला काय झालं 4 नंबर. आणि प्रुडंट म्हणजेच हुशार म्हणतो आपण यालाच आहे वाईज. मग याच्यात 3 नंबर राहिलं याचं 2. मग लक्षात घ्या 2 4 1 3 2 4 1 3 ऑप्शन कुठं आहे 2 4 1 3 म्हणजे पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हू प्लेज फास्ट अँड लूज. मग इथं तुम्ही जर विचार केला ते काय म्हणतोय जो माणूस काय करतोय फास्ट आणि लूज प्ले करतो त्या व्यक्तीवरती त्या माणसावरती तुम्ही कसा विश्वास ठेवू शकताय. मग करप्ट नेचर, विशियस
त्याच्यानंतर काय हू इज नॉट एक्झिस्टिंग अँड सेज वन थिंग अँड डज अनदर म्हणजेच काय बघा प्लेज फास्ट अँड लूज म्हणजेच काय जो व्यक्ती काय करतो शब्द त्याचा पाळत नाही म्हणजे सांगताना किंवा म्हणतो एक आणि वागतो वेगळ्या पद्धतीने त्याला आपण म्हणतोय काय प्लेज फास्ट अँड लूज. नेक्स्ट बघा येस हा जो प्रश्न विचारला आहे तर हा प्रश्न आपल्याला याच्या अगोदर पण MPSCने अशा स्वरूपातला प्रश्न विचारलेला आहे. मग लक्षात ठेवायचं मित्रांनो कधीही जे इट इजची वाक्यरचना असते म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल मग आपण जनरली काय करतो पाठच करतो इट इजच्या वाक्यरचनेनंतर आपण काय करतोय प्रोनाऊन हे प्रथमामध्ये घ्यायचं असते. कशामध्ये प्रोनाऊन हे प्रथमामध्ये असते. कशामध्ये असते प्रथमामध्ये. मग आपण आत्ता घेतलं होतं ना प्रथमा द्वितीया मी तुम्हाला सांगितलं होतं बघा सुरुवातीला याला म्हणतो आपण प्रथमा आणि याला म्हणायचे द्वितीया याला म्हणतो आपण द्वितीया. ओके तर काय करायचं लक्षात घ्यायचं आहे हे जे इट इज असते तर या इट इज नंतर आपण काय करतोय प्रोनाऊन हे प्रथमामध्ये घेतोय. मग मी याच्यामध्ये तुम्हाला असं बेसिक लिमिटेड जे आहे तर एवढं पाठ करण्यापेक्षा तुम्ही सिंपल लक्षात घ्या टू बीचे जे हेल्पिंग व्हर्ब असतात त्या टू बीच्या हेल्पिंग व्हर्ब नंतर जर प्रोनाऊन आलं तर ते प्रोनाऊन कशामध्ये असणार आहे तर ते प्रथमामध्ये वापरायचं आहे. मग ते वॉज वेअर असू द्या नाहीतर एम इज असू द्या टू बीच्या हेल्पिंग व्हर्ब नंतर जर प्रोनाऊन आलं तर ते प्रथमामध्ये असते द्वितीयामध्ये नाही. मग लक्षात घ्या हे इट इज मी हे चुकीचं असतंय तर इट इज आय बरोबर आहे. इट इज देम हे सुद्धा चुकीचं आहे. मग इथं काय पाहिजे इट इज दे पाहिजे बरोबर आहे. इट इज हिम चुकीचं आहे. मग काय पाहिजे इट इज ही या ठिकाणी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे जे इट इजची वाक्यरचना असते इट इज असू द्या इट वॉज असू द्या यानंतर येणारं जे प्रोनाऊन आहे तर ते प्रोनाऊन कशामध्ये असायला पाहिजे प्रथमामध्ये असायला पाहिजे द्वितीयामध्ये नाही. मग उत्तर काय असणार आहे बघा इथं हा पण प्रश्न आपल्याला आयोगाने एकदा विचारला आहे. इट इज आय मग या ठिकाणी मी येईल का नाही येणार. क्लिअर आहे सगळ्यांचं हे येणार का नाही. आणि लक्षात घ्यायचं आहे हे हू असेल हुम असेल हुज असेल विच असेल दॅट असेल हे जे रिलेटिव्ह प्रोनाऊन असतात हे रिलेटिव्ह प्रोनाऊन यांच्या संदर्भातला नियम हे खूप महत्त्वाचा आहे. कधी लक्षात ठेवायचं आहे यांच्या अगोदर ज्या प्रकारचं नाऊन असतंय ना त्या नाऊननुसार काय असतं इथं हेल्पिंग व्हर्ब वापरलं जातं किंवा यांच्या अगोदर ज्या प्रकारचं प्रोनाऊन असतंय ना त्या प्रोनाऊननुसार इथं काय केलं जातं हेल्पिंग व्हर्ब वापरलं जात आहे. मग नाऊन असेल तर नाऊन आणि प्रोनाऊन असेल तर प्रोनाऊन त्यानुसार आपण हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. म्हणजे कसं म्हणतोय बघा या ठिकाणी मी इट इज आय हू या ठिकाणी काय येणार आहे ॲम. कसं हूच्या अगोदर कोणतं नाऊन किंवा प्रोनाऊन आहे आय आहे. मग आयसाठी आपण काय वापरतोय ॲम वापरतोय. मग आपण असं म्हणणार नाहीत इट इज आय हू इज हे चुकीचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग हे हू असेल हुम असेल हुज असेल विच असेल दॅट असेल याच्या अगोदर ज्या प्रकारचं नाऊन किंवा प्रोनाऊन असतंय त्यानुसार आपण काय करतो हेल्पिंग व्हर्ब वापरत असतो आणि हे चुकीचं आहे. मग हे वाक्य चुकलेलं आहे. आपल्याला अशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला 2014चा STIचा पेपर त्यामध्ये विचारला आहे आणि 2019चा राज्यसेवेचा पेपर यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला आहे. त्यामुळे हे नियम लक्षात ठेवायचा आहे. हू असेल हुम असेल हुज असेल विच असेल दॅट असेल या रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या अगोदर ज्या प्रकारचं नाऊन किंवा प्रोनाऊन असतंय त्या नाऊन किंवा प्रोनाऊननुसार आपण काय करतो हेल्पिंग व्हर्ब किंवा व्हर्ब वापरत असतोय. मग याचं उत्तर काय असणार आहे बघा हे बरोबर आहे का तर या ठिकाणी हे नाही. मग इथं हू आणि त्याच्यानंतर आय ॲम बरोबर आहे. मी तर चुकलेलं आहे आणि इथं इज पण चुकीचं आहे. मग या ठिकाणी उत्तराचं ऑप्शन आपलं आहे 1 नंबरचं ए. मग ए कुठं आहे तर या ठिकाणी 3 नंबरला बरोबर आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला करेक्ट मिनिंग आपल्याला म्हणजे हा सिनोनिमचा प्रश्न विचारला आहे. सॉरी सिनोनिम म्हणता येणार नाही आपण ह्याला काय म्हणू तर वर्ड्स ऑफन कन्फ्यूज वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती प्रश्न विचारला आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन्सवरती हा प्रश्न विचारला आहे. तर लक्षात घ्यायचं आहे ॲनिलेट. तर हा ॲनिलेट या शब्दाचा अर्थ होतो टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली म्हणजे नाश करणे. तर याचं येते पेयर 4 नंबर. सेलिबसी म्हणजेच काय असतं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे द स्टेट ऑफ रिमेन अनमॅरिड म्हणजे ब्रह्मचर्य तपस्वी याला आपण म्हणतोय सिलेबसी. मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे 3 नंबरची पेयर हा
हा शब्द परीक्षेमध्ये विचारलेला ऑलरेडी आहे अगोदरच. आता हा तर खूप वेळा विचारलाय, सोमनॅम्बुलिस्ट. मग सोमनॅम्बुलिस्ट म्हणजेच काय असते, अशा प्रकारचे व्यक्ती ज्याला झोपेमध्ये चालण्याची सवय असते त्याला आपण म्हणतोय. मग याचं झालं 1. आता राहिलेला शब्द काय असणार त्याच्यामध्ये लावा मग जोडी याची 2. मग 4 3 2 1, 4 3 2 1. कुठे 4 3 2 1? या ठिकाणी 4 नंबरला. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, वाय आर यू हँगिंग बॅक, यू सिंग ॲज वेल ॲज एनीवन एल्स. मग या ठिकाणी काय करायचं आहे, हँगिंग बॅक, हँग बॅक याचा अर्थ होतो वाय आर यू हँगिंग बॅक, यू सिंग ॲज वेल ॲज एनीवन एल्स. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, याचा अर्थ होतो हँग बॅकचा अर्थ काय होतोय, टू हेजिटेट टू प्रोसीड. म्हणजे तू का हेजिटेट का होत आहेस पुढे जाण्यासाठी, तर याला आपण काय म्हणतोय लक्षात घ्यायचं आहे, हेजिटेट. हँग बॅकचा अर्थ होतोय हेजिटेट टू प्रोसीड. नेक्स्ट आहे, इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू यू. मग लक्षात घ्या, इथं V2 आहे, इथं हॅड हे V2 म्हणून वापरलेलं आहे. पुढं मग जर आपण V2 असेल, आपण आत्ताच पाहिलं इथं, तर इफ सोबत जर काय असेल बघा, इफ सोबत इथं इफ सोबत जर V2 असेल तर पुढं काय असेल, वुड प्लस V1. आणि जर असं दिलं असेल तर त्या वाक्यामधून अर्थ काय व्यक्त होतो, तर त्या व्यक्तीमधून त्या वाक्यरचनेमधून काय होतंय, इम्प्रॉबेबल कंडिशन, अनरियल कंडिशन किंवा हायपोथेटिकल कंडिशन किंवा इमॅजिनरी कंडिशन. आता याच्यामध्ये मग काय काय ऑप्शन दिले आपल्याला, इम्पॉसिबल कंडिशन असते का नाही, तर इम्पॉसिबल कंडिशन होईल का नाही येणार, प्रॉबेबल कंडिशन असते का नाही. जर इथं इफ सोबत जर सिंपल प्रेझेंट टेन्स आणि पुढं सिंपल फ्युचर असेल तर ती प्रोबेबल कंडिशन असते. मग या ठिकाणी हे पण येणार नाही. मग लाईकली कंडिशन आहे का नाही, तर इम्प्रॉबेबल कंडिशन या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारचा पण प्रश्न आपल्याला आयोगाने विचारला. याच्या अगोदर पण बी हे ऑप्शन कुठं आहे, मग 4 नंबरला ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट आहे, टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. तर यामध्ये लक्षात घ्या डिअर फ्रेंड्स, आपल्याला प्रश्न विचारला आहे इथं की अशा प्रकारचा अर्थ असणारे इडियम कोणते आहेत, 4 इडियम जे दिलेले आहेत. आता टर्न ओव्हर अ न्यू लीफ याचा अर्थ होतोय काय, लक्षात घ्यायचं, टू चेंज, टू डू समथिंग इन अ पॉझिटिव्ह वे. तर या अर्थाने आपण वापरतो, किंवा स्टार्ट डुईंग समथिंग इन पॉझिटिव्ह वे. तर याला आपण म्हणतोय टर्न ओव्हर अ न्यू लीफ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, थ्रो इन द टॉवेल. थ्रो इन द टॉवेल म्हणजेच काय असते, सिंपल म्हणून आपण टू क्विट, काय म्हणतो आपण, सोडून देणे. कारण आपल्याला माहिती आहे की ती गोष्ट आपण ही करणार नाही, तर सोडून देणे या अर्थाने आपण वापरतोय थ्रो इन द टॉवेल. बीट द डेड हॉर्स, या ठिकाणी बीट द डेड हॉर्स नसते, तर या ठिकाणी खरं पाहता जी ही इडियम आहे तर ही कशी आहे, तर लक्षात घ्यायचं आपल्याला MPSC पुन्हा विचारते ना, फ्लॉग, टू फ्लॉग डेड हॉर्स, टू फ्लॉग द डेड हॉर्स. काय असते, टू फ्लॉग द डेड हॉर्स, FLOG, फ्लॉग. फ्लॉग या शब्दाचा अर्थ होतो काठीने मारणे, तर फ्लॉग. मग लक्षात घ्यायचं इथं बीट नसतंय तर फ्लॉग असतंय, तर ही फ्लॉग द डेड हॉर्स आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण करेक्ट एक्सप्रेशन कोणतं आहे असंही MPSC आपल्याला विचारत असते. मग या ठिकाणी माहीत असलं पाहिजे, फ्लॉग द डेड हॉर्स असतंय. आणि रीच फॉर द स्टार्स, आता रीच फॉर द स्टार्स, चांदण्याकडे पोहोचणं, चांदण्यासाठी पोहोचणं. म्हणजेच या ठिकाणी काय करणार आहे, टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट, म्हणजे जी गोष्ट खूप डिफिकल्ट आहे अशी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे. मग चांदण्याकडे पोहोचणे म्हणजेच काय, या ठिकाणी आपण असंही लिंक लावू शकतोय आणि असंही आपण समजून घेऊ शकतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. याचं उत्तर झालं 4 नंबर. दोज हू आर डॅश डॅश. आता अडॉप्ट हा जो शब्द आहे तर आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्या, या क्वेश्चन पेपरचा जर विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये होमोफोन्सवरती जे आहे तर प्रश्न विचारलेत, वर्ड्स ऑफ कन्फ्यूजवरती प्रश्न बरेच विचारलेत. आता अडॉप्ट म्हणजेच काय असेल, अडॉप्ट म्हणजेच काय, दत्तक घेणे, दत्तक म्हणतो आपण. अडॅप्ट म्हणजेच काय, कुशल असतंय. कुशल म्हणजेच काय, क्लेवर, हुशार, स्किलफुल. अडॅप्ट या शब्दाचा अर्थ होतो परिस्थितीशी मिळतं जुळतं घेणं. जे परिस्थिती आहे त्याला आपण काय करणं, मिळतं जुळतं घेणं, त्याला आपण म्हणतो अडॅप्ट. मग अडॉप्ट होईल का या ठिकाणी, दोज हू आर अडॉप्ट होईल का नाही. मग या ठिकाणी दोज हू आर अडेप्ट इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी. फ्लॅटरी म्हणजेच काय, खुशामत करणे. खुशामत करणे म्हणजेच या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, तर चमचेगिरी करणारे जे व्यक्ती असतात तर ते सध्याच्या ह्याच्यामध्ये फास्ट काय करतात, प्रोग्रेस करतात, चमचेगिरी करणारे लोक. मग या ठिकाणी अडेप्ट हा शब्द या ठिकाणी येईल बरोबर. मग उत्तर आहे याचं 2 नंबरचं ऑप्शन बरोबर. अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट. आता इन हिज एलिमेंट याचा अर्थ होतोय आता कम्फर्टेबल प्लेसमध्ये म्हणतो आपण. काय असणार आहे,
वन इन एलिमेंट, वन म्हणजे कुठलाही व्यक्ती असेल तर तो त्याच्या एलिमेंटमध्ये आहे असं म्हणतो, तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, कम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये. आता मला असं वाटतं की इन हिज होम तर होणार नाही, जॉब बी होणार नाही, इन हिज पण होणार नाही, इन द राईट मूड अशा पद्धतीने होईल. कारण आपण कम्फर्टेबल म्हणजे राईट मूडमध्ये जर असतो तर आपण कम्फर्टेबल असणार आहेत, तर त्या ठिकाणी उत्तराचा ऑप्शन 4 नंबर होईल. आता बघा प्रश्न आपल्याला विचारला आहे, प्रोनाऊनचे टाईप्स दिलेले आहेत आणि तिथं प्रश्न विचारला की त्यांच्या जोड्या लावायला. अशा प्रकारचा प्रश्न आता या ठिकाणी आपल्याला नव्याने इंट्रोड्यूस केला आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे तुम्हाला आता इथं लक्षात आलं असेल, मग तुम्हाला तिथं काय करायचं आहे, प्रोनाऊन तुम्ही अभ्यासलं, प्रोनाऊनचे टाईप्स तुम्ही समजून घेतले, पण आता तुम्ही टाईप्स फक्त काय केले या ठिकाणी पाठ केले, पण त्या टाईपचे एक्झाम्पलसुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजेत, हे लक्षात ठेवायचं आहे. मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे दर्शक, दर्शकमध्ये कोणताही शब्द दिस दॅट दिस दोज असतं, म्हणजे या ठिकाणी याचं 4 नंबर ऑप्शन झालं, 4 नंबरचे पेअर या ठिकाणी मॅच होते. इम्फॅटिक प्रोनाऊन्स, इम्फॅटिक प्रोनाऊन्स जे असतात तर त्यालाच आपण रिफ्लेक्सिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये इम्फॅटिक प्रोनाऊन्स आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन यांचे एक्झाम्पल हे असे असतात, सेल्फवाले, सेल्फ आणि सेल्फ्सवाले, तर या ठिकाणी ह्याची पेअर होते 1 नंबर. इंट्रोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक, वॉट आणि विच याचे पेअर झाले 2 नंबर. इनडेफिनाइट प्रोनाऊन म्हणजेच अनिश्चित सर्वनामे, एनीवन, एव्हरीबडी हे जे आहेत तर हे काय झाले, अनिश्चित झाले, म्हणजेच या ठिकाणी 3 नंबर. मग लक्षात घ्या 4 1 2 3, 4 1 2 3 कुठं आहे, 2 नंबरला या ठिकाणी बरोबर. मग नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड, रॉंगली विचारलं आपल्याला. मग आपल्याला याच्यातला रॉंगली बघा, ॲक्सेप्ट हा शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे का, येस ॲक्सेप्ट बरोबर आहे. एन्शंट बरोबर आहे का नाही, ANCIENT एन्शियंट असं आपण म्हणतोय. अट्रॅक्टचं स्पेलिंग बरोबर आहे, अराईव्हचं बरोबर आहे, या ठिकाणी याचं चुकलेलं आहे, म्हणजे उत्तराचं ऑप्शन आपलं कोणतं आहे या ठिकाणी ओनली बी. ARRIVE अराईव्ह बरोबर आहे, ATTRACT अट्रॅक्ट हे पण बरोबर आहे. चलो नेक्स्ट बघू आपण प्रश्न. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स, आपल्याला विचार आहे करेक्ट सेंटेन्स. हां, ही इज द मॅन हुम वी ऑल रिस्पेक्ट, या ठिकाणी ही इज द मॅन हुम वी ऑल रिस्पेक्ट, तर या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. आय डोंट नो वाय शी लाईक डॉग्स, आता लक्षात घ्या आय डोंट नो आहे, वाय वाक्याच्या मध्ये वापरलेला आहे, इथं नंतर सब्जेक्ट दिला आहे श्री. मग कर्ता हा कोण आहे या वाक्यामध्ये, श्री हा कर्ता आहे आणि हा सिंग्युलर आहे. मग आपला नियम काय सांगतोय, जर कर्ता एकवचनी असेल आणि क्रियापदाचं जर पहिलं रूप असेल तर आपण क्रियापदाला काय करतोय, SES प्रत्यय वापरतोय. मग इथं लाईक हे जे इथं लाईक हे या ठिकाणी चुकीचं आहे, कारण इथं काय पाहिजे होतं, लाईक्स पाहिजे होतं, क्रियापदाला SES प्रत्यय वापरणं गरजेचं होतं. मग या ठिकाणी बी वाक्य चुकलेलं आहे. ज्या ज्या ऑप्शनमध्ये बी आलेलं आहे त्याला कट करून टाका, ठीक आहे. मग आपल्याला एक करेक्ट आहे म्हणतं आहे. त्याच्या नेक्स्ट बघू आपण, हिज एन्ड्युअर्स नीड्स टू बी रिवॉर्डेड. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, हिज एन्ड्युअर्स नीड्स टू बी रिवॉर्डेड. आता ए आणि सी, आता ए आणि सी आहे का याच्यामध्ये बघू. आणि गिव्ह मी सम फूड विच आय मे इट, आता इथं लक्षात घ्या हिज एन्ड्युअर्स नीड्स, एन्ड्युअर्स हा शब्द काय झाला, प्लुरल झाला. मग इथं नीड्स जे आहे तर नीड्स इथं गरज नाही, इथं काय पाहिजे होतं, फक्त नीड पाहिजे होतं, येसची गरज नाही, म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. मग गिव्ह मी सम फूड विच आय मे इट, मग या ठिकाणी बरोबर आहे. ए आणि डी बरोबर आहे, याचं उत्तर झालं ए आणि डी या ठिकाणी बरोबर. फाइंड द करेक्ट सिनोनिम, तर आपल्याला करेक्ट सिनोनिम विचारला आहे. ट्रँक्विल हा शब्द देखील MPSCने याच्या अगोदर विचारला आहे. ट्रँक्विल म्हणजेच काय, शांतता म्हणजे शांती, या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ट्रँक्विलचं काय होणार सिनोनिम, क्वाईट म्हणजे शांत. नेक्स्ट बघा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारा. पुन्हा हा पण प्रश्न कशाचा आहे, तर वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड, होमोफोनचाच हा पण प्रश्न आहे. अल्टर आणि अल्टार या ठिकाणी हा जो TA वाला असतोय तर त्याचा अर्थ होतो प्लेस ऑफ वर्शिप. आणि अल्टर म्हणजेच काय या ठिकाणी लक्षात घ्यायचं, चेंज करणं. मग एकचं उत्तर काय आहे, एकचं पेअर 2 आणि ह्या बीचं काय असणार आहे या ठिकाणी 3. मग तुम्ही अशा पेअर जोडून घ्या, ए साठी 2, ए साठी 2 आणि बी साठी 3, ए साठी 2 बी साठी 3, या ठिकाणी ही मग ही पेअर आपली बरोबर येते. अफेक्शन, अफेक्शन म्हणजेच काय असेल लक्षात घ्यायचं, अफेक्शन म्हणजेच या ठिकाणी प्रेम, जिव्हाळा. मग या ठिकाणी लव, डेडिकेट, इमोशन्स ऑफ. आणि अफेक्टेशन म्हणजेच या ठिकाणी काय असणार, प्रिटेन्स, फॉल्स शो. अफेक्टेशन म्हणजेच या ठिकाणी काय असतं, प्रिटेन्स म्हणजेच काय, ढोंग, नाटक. मग या ठिकाणी याचं अफेक्शनचं आहे 4 आणि याची पेअर आहे 1, म्हणजे 2 3 4 1, 2 3 4 1, 2 3 4 1 या ठिकाणी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे टू बेक द क्वेश्चन मीन, तर या ठिकाणी वाक्य दिलं आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे
प्रश्न आपल्याला विचार आहे टू बेग द क्वेश्चन, याचा अर्थ काय होतोय? कारण याचं उत्तर हे 3 नंबरचं ऑप्शन असेल, किंवा आता जर असं विचार असेल टू अवॉइड आन्सरिंग द क्वेश्चन डिरेक्टली, तर अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात द पॉलिटिशियन रिस्पॉन्स टू द, तर या ठिकाणी उत्तर 3 नंबर असेल, किंवा तर या ठिकाणी नेक्स्ट आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. तर या ठिकाणी प्रश्न विचारला हर वर्क इज सुपेरियर. आता आपल्याला सर्वांना खूप बेसिक हा जो आहे तर बेसिक कॉन्सेप्टवरती प्रश्न आहे. सुपेरियर, सिनियर, ज्युनियर हे जे शब्द असतात त्यांच्यानंतर आपण टू वापरतोय. या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. मग आपल्याला हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. मग लक्षात घ्यायचं आहे सिनियर असेल, हे ज्युनियर असेल, सिनियर, ज्युनियर, सुपेरियर, इन्फेरियर, प्रायर, अँटेरियर, त्याच्यानंतर पोस्टेरियर, त्याच्यानंतर प्रेफरेबल हे जे सगळे शब्द आहेत ना, तर या सर्व शब्दांच्या नंतर कधीही लक्षात ठेवायचं आहे टू वापरतात. काय लक्षात ठेवायचं आहे? यांच्यानंतर आपण टू वापरतोय. टू वापरतात, दॅन वापरत नाहीत. हे लक्षात घ्यायचं आपल्याला, दॅन वापरत नाहीत. हे सिंपल लक्षात ठेवायचं आहे. आत्ताच्या मला वाटतं 2022मध्ये झालेला पेपरमध्ये कंबाईन ग्रुप सीचाच होता, त्याच्यामध्ये हा पण शब्द विचारला होता अल्टेरियर. अल्टेरियरसोबत सुद्धा आपण दॅन वापरत नाहीत. अल्टेरियर याचा अर्थ होतो गुप्त किंवा सिक्रेट, या अर्थाने आपण वापरतो अल्टेरियर. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे याच्यासोबत पण दॅन वापरत नाहीत. मग सिनियर, ज्युनियर, सुपेरियर, इन्फेरियर, प्रायर, अँटेरियर, पोस्टेरियर आणि प्रेफरेबल याच्यानंतर पण आपण काय करत नाही, दॅन वापरत नाही, तर काय वापरतोय आपण? टू वापरतोय. मग लक्षात घ्या इथं सुपेरियरच्या नंतर आपण दॅन वापरत नाही तर टू वापरतोय, म्हणजे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. दिस फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द टू. लक्षात घ्या ऑफ द टूची रचना आहे. ऑफ द टूच्या रचनेमध्ये लक्षात ठेवायचं आहे ऑफ द टूची रचना ही सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची. ऑफ द टूची रचना आपण CD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतोय, आणि ऑफ द टूच्या रचनेमध्ये आपण काय करतोय? CD वापरतो आणि CD ॲडजेक्टिव्ह वापरतोय. लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची ऑफ द टूच्या रचनेमध्ये CD ॲडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल वापरतात. म्हणजे आपल्याला हा आर्टिकलचा नियम पण लक्षात ठेवायचा आहे. द आर्टिकल वापरतात. म्हणजे एक तर लक्षात घ्यायचं आहे बिटवीन द टू किंवा ऑफ द टूची रचना ही आपण CD ॲडजेक्टिव्हमध्ये म्हणजे बिटवीन द टू किंवा ऑफ द टूची रचना ही आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतोय, आणि ह्या दोन्ही रचनेमध्ये बिटवीन द टू किंवा ऑफ द टूच्या रचनेमध्ये CD ॲडजेक्टिव्ह पूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतोय. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे हे वाक्य बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. नेक्स्ट बघा दिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का? नाही. आपल्याला असाही प्रश्न MPSCने याच्या अगोदर विचारलेला आहे. स्पॉट द एररसाठी विचारला आहे. वाक्य राईट आहे का रॉंग आहे यासाठी विचारलं आहे. मग लक्षात घ्या असं जर वाक्य दिलं असेल तर कधीही लक्षात ठेवायचं आहे जेव्हा एकाच व्यक्तीच्या दोन गुणांची तुलना केली जाते तेव्हा आपण काय करतोय? ते वाक्य लिहित असताना आपण पहिल्या ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी मोर वापरतो. मोर वापरायच्या नंतर काय करायचं आपल्याला? ते ॲडजेक्टिव्ह वापरत असताना काय करायचं आहे? PD फॉर्ममध्ये वापरायचं आहे. कारण इथं मोर वापरले ना, मोर टॉल दॅन स्ट्रॉंग. आपण अशा पद्धतीने म्हणतोय मोर टॉल दॅन स्ट्रॉंग. मग आपण असं म्हणत नाहीत. एक्झाम्पल मी सांगेल असं बी घेऊ आपण मोर टॉल दॅन स्ट्रॉंगर. असंही होणार नाही आणि असंही होणार नाही. टॉलर दॅन स्ट्रॉंगर असंही होणार नाही. मग लक्षात आपल्याला घ्यायचं आहे काय? जेव्हा एकाच व्यक्तीच्या दोन गुणांची तुलना केली जाते तेव्हा आपण काय करतोय? पहिल्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी आपण मोर वापरतोय, आणि हे मोर वापरायच्या नंतर PD ॲडजेक्टिव्ह ठेवायचं, CD नाही ठेवायचं. आणि दॅनच्या नंतर सुद्धा काय करायचं? PD फॉर्ममध्येच ॲडजेक्टिव्ह ठेवायचं आहे. मग हे आत्ताचं जे वाक्य आहे तर हे वाक्य कसं होणार आहे? तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे बेटरच्या ऐवजी काय पाहिजे होतं इथं? मोर गुड दॅन क्लेवर. हे क्लेवर हे PD फॉर्ममध्येच आहे. क्लेव्हरर हे त्याचं CD फॉर्म असतं. मग दिस लिटल गर्ल इज मोर गुड दॅन क्लेवर. तर या ठिकाणी अशा पद्धतीने पाहिजे होतं. तर मित्रांनो लक्षात घ्यायचं हे वाक्य पण चुकलेलं आहे. याचं उत्तरच ऑप्शन आहे या ठिकाणी B बरोबर. तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने जे ग्रामर आणि ओकॅब्युलरीचे जे प्रश्न आहेत तर या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. मग मित्रांनो आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि ती म्हणजेच काय?
तर आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला यामध्ये खूप सारे प्रश्न जे आहेत तर खूप सारे ओकॅब्युलरीचे जे प्रश्न आहेत किंवा ओकॅब्युलरीचे जे आहेत तर त्याच्यामध्ये खूप सारे शब्द हे अगोदरच्या परीक्षेमध्येच विचारलेले आहेत, PYQs जे आहेत तर त्याचे ते जर तुम्ही व्यवस्थित क्लिअर केले तरी पण तुम्ही या ठिकाणी जे आहेत याच्यामधले बरेच प्रश्न तुम्ही सोडवू शकत होतात. तर मग ओकॅब्युलरीची तयारी करत असताना मित्रांनो मी तुम्हाला एक सिंपल सांगेल की आतापर्यंत आयोगाने मग ते कुठलीही परीक्षा असेल, मग MPSCची असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप B असेल, ग्रुप C असेल, स्टेनोग्राफर असेल, डिपार्टमेंटल PSI असेल, जेवढे बी MPSC परीक्षा घेते त्यामध्ये जेवढे पण आपल्याला ओकॅब्युलरीवरती जे प्रश्न विचारलेत तर ते सगळे ओकॅब्युलरी आपण कव्हर करणं गरजेचं आहे. मग ते वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असतील, फ्रेजेस असतील, इडियम्स असतील, सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील किंवा त्याच्यानंतर काय असतील वर्ड्स ऑफन कन्फ्यूज असतील किंवा होमोफोन्स असतील, हे परीक्षेमध्ये विचारलेले आपण शब्द आपण अगोदर व्यवस्थित समजून घेणं आणि ते व्यवस्थित आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळे शब्द झाल्याच्यानंतर मग नंतर एक्स्ट्रा तुम्ही रीड करा, पण अगोदर फोकस कशावरती करा, जे आपल्याला आयोगाने आत्तापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जेवढे पण शब्द विचारले आहेत तर ते शब्द अगोदर आपण व्यवस्थित काय करणं गरजेचं आहे, कव्हर करणं आणि क्लिअर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ग्रामरचे क्वेश्चन जर बघितले आपण आत्ताच्या पेपरमध्ये तर तुमच्या लक्षात येईल की मित्रांनो आपल्याला या ठिकाणी संकल्पना क्लिअर करणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त आपण ट्रिक्सच्या माध्यमातून आपण संपूर्ण पेपर सोडवू शकत नाहीत. तर यासाठी काय करायचं मग मित्रांनो, कॉन्सेप्ट प्लस ट्रिक्स इज इक्वल टू सक्सेस या फॉर्म्युलाने काय करा, अभ्यास करायला सुरुवात करा. अभ्यास अशाच पद्धतीने करा ज्याच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच येणारी जी परीक्षा असणार आहे तर कुठलीही परीक्षासुद्धा तर MPSCच्या परीक्षेत तुम्हाला सक्सेस मिळेल. पण फक्त आणि फक्त तुम्ही वरवरचा अभ्यास जर करत राहिलात तर परीक्षेमध्ये आपल्याला मार्क्स मिळणार नाहीत. आणि मित्रांनो कधीही लक्षात ठेवायचं आपली स्पर्धा जी असते, आपली जे रेस असते आणि त्याच्यानंतर जे मेरिट असते तर ते 2-3 जे प्रश्न असतात तर तेच ठरवत असतात. त्यामुळं संकल्पना आपल्या चांगल्या प्रकारे क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे आत्ता वेळ असतोय, या वेळामध्येच आपण काय केलं पाहिजे, सगळ्या ज्या इतर संकल्पना आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. अभ्यास व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि आपण सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे तर ती म्हणजेच काय, आपल्याला आयोगाने आत्तापर्यंत जेवढे पण क्वेश्चन पेपर झालेले आहेत याच्यामध्ये नेमकं प्रश्न ग्रामरच्या कॉन्सेप्टवरती कशा प्रकारे विचारलेत आणि कशा पद्धतीने आपल्या प्रश्न फिरून विचारले जातात हे पण आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग थांबू, मग आपण भेटूया मग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.